करायला लागले भक्ती, असं होत नाही. ते एकच गोंदवलेकर महाराज, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. एवढी गंमत आहे या. इथे नामातल्या नाला कुठेही जोडला तरी अर्थ चांगलाच निघतो. मूळ काय? जयाने सदा वास नामात केला. आता नामातल्याला वासला, जयाने सदा वासना मात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. मला आपल्याला सांगायचंय, जन्माला आलो आणि ते महापुरुष नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आले. ओंकार गुरुचरित्रात वर्णन आहे 9व्या 11व्या 12व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या. मला आपल्याला एवढं सांगायचं की आपण सर्वसामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण भक्तियुक्त अंतःकरण जन्मापासून घेऊन आलेलो नाही. आपण ब्रह्मज्ञान काही जन्मापासून घेऊन आलेलो नाही. आपलं अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार, बरं का, ह्या 4 जणांना अंतःकरण म्हणतात. जेव्हा ते अंतःकरण संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याचं नाव होतं मन, अंतःकरणच, बरं का. मन जेव्हा काहीतरी संकल्प विकल्प जो चाललेला आहे त्या संकल्पाचा किंवा विकल्पाचा काही ना काहीतरी संकल्प करून जेव्हा विचार करतं तेव्हा ती होते बुद्धी. त्याचंच सारखं चिंतन करतं तेव्हा होतं चित्त. आणि असलेला अभिमान रूपी धारण करायचा तो अहंकार. भूमिका बदलली की नाव बदलतं. म्हणजे सगळ्याचं नाव अंतःकरणच, बरं का. आपण म्हणतो ना, बघा, आनंद झाला, अंतःकरण सुखावलं, बरं का, तेव्हा मन बुद्धीने विचार केला. कोणाचा तरी राग लक्षात ठेवतो आपण, असा आम्हाला बोलला होता, पुढे सरक म्हणाला होता कीर्तनात, जय जय. चित्त काम अंतःकरण, पण नाव बदललं चित्त. आणि अहंकार होतो तेव्हा पण अंतःकरण चतुष्टय याला म्हणतात. तर अंतःकरण चतुष्टय हे आपलं परिपूर्ण आपण काही घेऊन शुद्ध नाही घेऊन आलो, बरं का. सहज काय घेऊन आलोय जन्माला आल्यावर? एकच, सहजम कर्म कोणते, भगवान गीतेत म्हणाले अर्जुनाला. सहज आपण फक्त कर्मच घेऊन आलोय. मूल जन्माला आलं की काय होतं? रडतं की नाही? रडतं म्हणजे काय? कर्म करतो, कर्म आहे. मी इथे तुमच्याकडे बघतोय, थोड्या लगेच इथं बघेन, मी कर्म केलं. ते मानसिक काही वाचिकतेनंतर, आता तो विषय नाहीये. मला आपल्याला पण तो प्रतिपाद्य मुद्दा नाही. मला आपल्याला एवढं सांगायचं की कर्म झालं. असं आहे का की मूल जन्माला आलं आणि 8 दिवसांनी रडू लागलं किंवा 8 दिवसांनी हालचाल करू लागलं? काही असेल समस्या त्याच्यामध्ये, अपवाद असतो. तर तसं असेल तर ठीक आहे, पण असं नाही होत. जे जन्माला आल्यावर सहज प्राप्त होतं ना ते कर्म. आणि त्या कर्माचा विचार करून संत काय करतात? आपल्याला साधन देतात. आणि असं साधन करीत 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 काय होतं? तर तो सिद्ध होतो. चौथी अवस्था सिद्ध होतो. समर्थांना असं सांगायचं आहे, आपलं निरूपण इथून सुरू झालंय की हे का सांगतोय माझ्या लक्षात राहावं म्हणून, तुमच्यामध्ये माझ्या, की सत्संगतीमध्ये जाणारे भरपूर, त्याचं महिमान ओळखणारे फार कमी. तर सत्संगतीमध्ये कुणी जावं? तर ह्या 4 अवस्थांमध्ये कुठेही कोणी असला तरी जावं. मग तो बद्ध असू दे, मुमुक्षु असू दे, साधक असू दे, सिद्ध असू दे. आता समर्थ असं म्हणतायत 4 अवस्थांमध्ये कुठेही असा. आपण इथपर्यंत मान्य करू की बद्ध आहे त्याने गेलं पाहिजे सत्संगतीमध्ये, मुमुक्षु आहे त्यानं गेलं पाहिजे, साधक आहे त्यानं गेलंच पाहिजे, कारण सिद्ध झालेला नाही. पण सिद्ध झाल्यावर सुद्धा सत्संगतीत गेलं पाहिजे. समर्थ म्हणाले हो. उदाहरण सांगू? ते उदाहरण सांगतो आणि पूर्वरंगा करता थांबतो. सिद्धाच्याही पलीकडे गेलेला एक परमात्मा, भगवान ईश्वर, अयोध्येच्या राजाच्या पोटी जन्माला आला, 7वा अवतार प्रभू रामचंद्र, बरं का. कोण आहे हो? या 4 अवस्थांमध्ये आहे का राम? कुठलेही 10 अवतार आहेत विष्णूंचे किंवा दत्तात्रयांचे 3 अवतार, हे या 4 अवस्थांमध्ये आहेत का? बद्ध आहे का राम? मुमुक्षु आहे का? साधक आहे का सिद्ध? सिद्धाच्याही पलीकडे. म्हणून बघा ना, गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांना पाठ आहे. तर पाठ उपनिषद त्यातलं उदाहरण दिलं की लगेच आपल्याला पटकन समजतं. गणपती अथर्वशीर्षामध्ये काय वर्णन केलंय त्या गणपतीचं, म्हणजे ब्रह्मांड नायकाचं, की त्वं गुणत्रयातीतः, गुणांची मर्यादा तुम्हा आम्हाला, पण त्याच्याही पलीकडे, तीतः त्याच्या अतीत, त्याच्या पलीकडे, त्वं देहत्रयातीतः, देहाची मर्यादा माणूस जाडा असून असून किती असेल श्रोते हो, पण त्याच्याही पलीकडे वाटलं ना जर. म्हणून हा जो आहे ना महाराजांचा, संतांचा, देवाचा हा अर्चावतार आहे. आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून ह्यात ते आले. ह्यात ते येणारे नाही. एवढ्या मूर्तीत आहे का बसू शकणार आहेत का? कारण का ते का बसतात माहिती का? मूर्ती भगवान सर्वत्र आहे म्हणून ते बसतात. भगवान सर्वत्र आहे. एक जागा अशी नाही की भगवान नाही. तुम्ही म्हणाल मॉनिटर मध्ये का, माईक मध्ये का? हो, प्रल्हादासारखा आला आणि कोणी विचारलं प्रल्हादाला की दाखवा प्रगट करून, तर प्रल्हाद प्रगट करून दाखवू शकतो. ही प्रल्हादाची ताकद आहे.
अधिकार आहे तेवढा त्याचा पारमार्थिक, पण ती आपल्यात ताकद, प्रत्येकात भगवान आहे, प्रत्येक गोष्टीत भगवान आहे. किती आत्ता कीर्तन सुरू आहे, आत्ता तो कुठे आहे? नारदांना सांगितलंय तिष्ठत उभा राहणार मी कलियुगात. जिथे माझं कीर्तन गायन सुरू असेल तिथे तिष्ठत उभा राहील. म्हणून कीर्तनात चालू असताना आमचे गुरुजी म्हणतात 2 व्यक्ती उभ्या असतात, एक कीर्तनकार, दुसरा भगवंत. तिष्ठत उभा राहतो. गोंदवलेकर महाराज थोडं पुढे जाऊन सांगायचे हो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तुम्ही झोपून जरी नाम घेतलं ना तरी तो बाहेर बाजूला उशाच्या खाली, उशाच्या बाजूला राहून उभा राहून तो ऐकतो. आपण झोपून घेतलं तरी अजून काय पाहिजे, अजून किती खाली यायला पाहिजे बरं का. म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सिद्धाच्याही पलीकडे असणारा जो कोणी आहे तो सुद्धा संतांच्या संगतीत गेला. कसा? वाल्मिकी रामायण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडे जे उपलब्ध वाल्मिकी रामायण आहे त्याचे श्लोकही माहिती आहेत आपल्याला. 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोकांनी असणारं वाल्मिकी रामायण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या 24,000 श्लोकात पूर्ण रामांचं चरित्र आलंय आणि त्या रामांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो. शिष्य समुदाय असा बराच बसलाय आणि शिष्य समुदायामध्ये 2 महत्वाचे शिष्य समोर बसलेत. कोणाच्या? वसिष्ठ महाराजांच्या समोर बसलेत. एक लक्ष्मण आणि दुसरा राम बसले. शिक्षण घेण्याकरता शिकायला बसले. ज्ञानी माणसाचं लक्षण सांगू का? माणूस हा ज्ञानी आहे की नाही ओळखायचा कसा? कसा ओळखायचा? त्यांचे गुरुजी सांगतात ज्ञानी माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण तो विद्यार्थी दशेत असतो. तो विद्यार्थी दशेत असतो. विद्यार्थी, मला सगळं येत आहे असं एकदा म्हटलं ना की त्याला काही येत नाही हे लक्षात ठेवा. मला सगळं येत आहे हो असं म्हटलं एखाद्यानं, हा हे काय जमेल, हा त्याला काही येत नाही. पण जो म्हणतो ना मला यातलं काही कळत नाही, काही येत नाही मला, हा त्याला कळलेलं असतं काय की मला काही येत नाही. लक्षात घ्या. असो वाक्याचं हे नव्हे, पण मला आपल्याला एवढंच सांगायचंय की असा रामप्रभू ज्ञानी आहे. आणि तो ज्ञानी किती आहे? एकनाथ महाराजांचं पद आहे, म्हणत नाही, कारण असा जेव्हा श्रोता असतो तेव्हा मी गाणं काही म्हणत नाही मध्ये एक सुद्धा पद. ह्यांना ह्यांच्यावर थोडा अन्याय होतो बरं का, कारण हे वाजवायला आलेले असतात, म्हणजे बुवाला नव्हे कीर्तनाला, ह्यांच्यावर अन्याय होतो. पण असा श्रोता आला की निरूपण किती वेळ होतो माहिती नाही. पण मी मुंबईचा बुवाईस होतो, वेळ बघणार आणि जय जय रघुवीर असं गंमत सोडून द्या. तर नाथ महाराज रुक्मिणी संवाराचा आख्यान सगळ्यांना माहिती आहे. रुक्मिणी संवारामध्ये तो सुदेव ब्राह्मण द्वारकेला जातो रुक्मिणीचं पत्र घेऊन आणि येऊन सांगतो रुक्मिणीला तुला जो येणारे वर बघायला तो वर कसा आहे? तर त्या सुदेव ब्राह्मणाच्या मुखात आमच्या नाथ महाराजांनी पद ठेवलंय, शुभांगे तुला बराया. तुला बघायला येणारा वर कसा आहे? तर त्याचं लक्षण सांगितलं त्या वराचं, म्हणजे कोणाचं? भगवंताचं. विबुधो ज्ञान वसंत. विबुधो म्हणजे विशेषत्वाने ज्याला कळतं तो बरं का. पुढे लगेच विशेषण काय दिलं? ज्ञान. परब्रह्माचं ज्ञान कसं आहे? तर वसंतासारखं आहे. वसंतासारखं म्हणजे सगळ्या ऋतूत श्रेष्ठ ऋतू वसंत. हल्ली सगळं प्रकरण घडलंय, झाडं तोड मोड सगळं झाल्यामुळे गरमी कधीही होते, पाऊस कधीही पडतो. पण हे पूर्वीचा, हे त्रेतायुगातला आणि द्वापार युगातला विषय आहे, त्यामुळे बरोबर आहे त्याचं ज्ञान वसंतासारखं आहे. ज्ञान कधी असतं ना, आणि असा आला भगवंत असं नाथ महाराज, असा भगवंत तुला बघायला येणार आहे. वसंतासारखं त्याचं ज्ञान आहे. असा ज्ञानी असणारा भगवान वसिष्ठ महाराजांच्या समोर येऊन शिकण्याकरता बसला. काय शिकवलं वसिष्ठांनी? ज्ञानीच आहे, सगळं तयार आहे, आता काय शिकवायचं? तर वसिष्ठांची शिकवण्याची पद्धत, जुनी पद्धत कशी असायची त्रेतायुगातली ऐकून ठेवा. शिकवण्याची, तुला काही कळत नाही, तुला काही येत नाही असं नाही म्हणायचं ते गुरु, अर्थात ते ऋषीमुनी बरं का. आपण जे कला प्रकार शिकतो ते शिक्षक असतात श्रोतेहो. आता गुरु हा विषय नाही, लक्षात घ्या. गुरु हे त्रेतायुगात द्वापारयुगात शांडिल्य गर्ग मामुनी हे तेव्हाचा विषय होता. आता शिक्षक बरं का, पैसा घ्यायचा आणि बरोबर आहे त्या पद्धतीने आजच्या काळाप्रमाणे. पण ते गुरु नाही. गुरु पौर्णिमेच्या पाकिटाचा त्याच्याशी संबंध नाही. देऊया त्यांना, नाही असं नाही बरं का. पण सद्गुरु ही संकल्पना वेगळी आणि शिक्षक ही संकल्पना वेगळी. असे असणारे सद्गुरु कसं शिकवलं वसिष्ठांनी? काय पद्धत होती शिकवायची? वसिष्ठ म्हणाले माझ्याजवळ असणारं जे ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावं ज्ञान बरं का. ते जे आहे ज्ञान, ते ज्ञान समोर बसलेल्या रामाच्या कसावरती घासून पाहिलं वसिष्ठांनी आणि ओळखलं हे ज्ञान पक्क आहे बरं का. अशी वसिष्ठ महाराजांची शिकवण्याची पद्धत होती. आणि असं जेव्हा पूर्ण पाठशाळेतलं शिक्षण घेऊन बाहेर आले तेव्हा रामप्रभूंच्या पूर्ण दिनचर्येमध्ये फरक पडला, वागण्यात फरक पडला. किती?
तुम्ही म्हणाल राम असून सुद्धा शिकायला बसले. हो, हा अवतार अयोध्येतला आहे, पृथ्वी तलावरचा अवतार आहे. त्यामुळे पृथ्वी तलावर कोणी जन्माला आला तरी त्याला एक आहे, जन्माला आला म्हणजे त्याने सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, संतांच्या सान्निध्यात गेलं पाहिजे. रामांची काय बदलली हो दिनचर्या, सगळी चर्याच बदलून गेली. काय तर एका राजाचा मुलगा होता, रोज पंचपक्वान्न मिळायची, पंचपक्वान्नांचा त्याग करून टाकला. वसिष्ठांच्या पाठशाळेतून आल्यावर कंदमुळं फळं दूध प्यायला लागले. फक्त भरजरीत वस्त्र घालणं सोडून दिली. जसे वनवासात, म्हणून वनवास त्यांना नवीन नाही, वस्त्र धारण करायचे. वनवासाची पद्धत अगोदरपासूनच त्यांना सवय आहे त्याची, बरं का. चटई नाही तर झोप नाही लागत, असं काही भानगड नाही. उशी पाहिजे असा काही विषय नाही. गाद्यांवरती झोपणं सोडून दिलं, पलंगावरती भूमिशयन करायला लागले. अशी पूर्ण परिस्थिती त्यांची बदलून गेली, दिनचर्या बदलून गेली. आणि जेव्हा दिनचर्या बदलून गेली, अशी जेव्हा रामप्रभूंची मानसिक स्थिती होती झालेली, तेव्हाच नेमके विश्वामित्र दशरथ महाराजांकडे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मारण्याकरता आले, दे पुत्र दे. दशरथाने नाही म्हणावं, यांनी हो म्हणावं. भांडण सुरू झालं, नाही हो नाही हो नाही हो करता करता इतकं भांडण विकोपाला गेलं. दशरथ महाराजांना इतकं वाईट वाटलं की आता हे काही शाप वगैरे देऊन भस्म करून जातात की काय, इतकं वाटलं. बघा, मी आपल्याला कथा का सांगतोय, याचं कारण आपल्या सत्संगतीशी आहे, लक्षात घ्या. पण त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये एक विवेकी मंत्री, सगळ्यात सदाचारी, ते पुढे आले. त्यांचं नाव सुमंत. ते सुमंत मंत्री पुढे आले आणि म्हणाले विश्वामित्रांना आणि दशरथ महाराजांना, तुम्ही का म्हणताय दोघं, मी तुमच्यात बोलतोय, मला क्षमा करा, पण एक सांगू का, काय तुम्ही ज्याच्याकरता भांडताय, कोणाकरता भांडताय, रामाकरता भांडताय, तुम्ही ज्या सांगताय दशरथ महाराज नाही म्हणताय, तर तुम्ही ज्याच्याकरता भांडताय त्याला विचारा तुला जायचंय की नाही. बघा, हा हजारो वर्षापूर्वीचा असणारा प्रगत विचार सुमंतांनी मांडला, वाल्मिकींनी तो लिहिला. त्याला विचारणं त्या रामाला तुला जायचंय की नाही विश्वामित्रांसोबत. रामाला प्रश्न विचारला, काय रामा येणारेस, विश्वामित्रांनी प्रश्न विचारला. रामांचं उत्तर येण्याच्या अगोदर तुला जायचंय की नाही, हो का नाही, हे उत्तर येण्याच्या अगोदर तेव्हाच वसिष्ठ महाराजांनी या रामप्रभूंना जो उपदेश केला तो 36,000 श्लोकांचा. ते काय प्रकरण आहे, योग वसिष्ठ. रामांचं उत्तर बदललंच पाहिजे, नाही नाही होई नाही. योग वसिष्ठ 36,000, 6 प्रकरण आहेत, 6 भाग आहेत. त्यातला असणारा एक श्लोक आपण पाहिला की आपल्याला सत्संगतीचा महिमा कळेना. हा श्लोक, ही ओळ सुटली, लक्षात घ्या. वसिष्ठ म्हणाले रामप्रभूंना, रामा तुझं कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल. आता बघा, ही काही काही वाक्य आहेत ना योग वसिष्ठातली, ती थोडी गैरसमज होणारी. रामाला म्हणतायत वसिष्ठ, तुझं कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल, आपण ओळखायचो हे रामांकरता नाहीये, हे तुमच्या आमच्या करता आहे. अर्जुन निमित्त आहे, राम निमित्त आहे. अर्जुनाला कळत नव्हतं, आहे 2-3 अध्याय ओरडून सांगितलंय. आदरणीय आमचे चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात ना की 2 पहिले अध्याय अर्जुनाला इतकं समजावून सांगितलंय, अर्जुनाला कळत नव्हतं, युद्ध कर युद्ध कर. 2 वाक्यात ती गीता आली ना परवा, सोशल मीडियावर फेसबुकवर पाहिला तो फोटो. 2 वाक्यात गीता म्हणजे सारांश, कळलं का. असं 2 वाक्यात होणार नाही, पण एक कळण्याकरता, गोडी लागण्याकरता. अर्जुन म्हणतो, गांडीव धनुष्य खाली ठेवतो, शरण येतो आणि सांगतो मी कसं मारू हे ना, सगळे आपलेच आहेत ते समोर आहेत. कृष्ण म्हणाले ते जर आपले तर समोर काय आहेत, आपल्या सोबत पाहिजे ना, संपली गीता. ते जर आपले आहेत, कळलं का, ते जर आपले आहेत तर ते समोर का आहेत, ते आपल्या सोबत पाहिजे ना, मग त्यांना मारणं. 2 महिने त्या 2 अध्याय कळलं नाही अर्जुनाला, बरं का. पण चैतन्य महाराज म्हणतात 2 महिने 2 अध्याय कळलं नाही, त्याचं अज्ञान अर्जुनाचं, हे सगळं आपल्या कल्याणाकरता आहे. अर्जुनाचं अज्ञान आपल्या भाग्याचं आहे. का, 2 अध्यायाचं कळलं असतं तर पुढचे 16 अध्याय आले असते. म्हणून अर्जुनाचं अज्ञान आपल्या भाग्याचं आहे. असो, अर्जुन राम हे निमित्त आहे आणि रामानं उपदेश केला, काय रामा तुझं कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल तर मी सांगतो ते कर. काय, योग वसिष्ठामधला प्रसिद्ध श्लोक आहे. वसिष्ठ म्हणाले रामप्रभूंना, सदा संतोऽभिगन्तव्यः, रामा सदा संतोऽभिगन्तव्यः, यद्यप्युपदिशन्ति न याहि स्वैरकथास्तेषाम् उपदेशाः भवन्तितः. राजाधिराज श्री प्रभू रामचंद्र भगवान की. काय म्हणाले रामप्रभूंना,
सदा संतोभिगंतव्यः यद्यप्युपदिशन्ति न या हि स्वैरकथास्तेषाम उपदेशाः भवन्तितः. कुठला उपदेश केला तर बघा सोपं आहे, संस्कृत असलं तरी आपलंच आहे. सदा संतोभिगंतव्यः, गंतव्याचा अर्थ आपल्याला कळला जाणे. तर त्या गंतव्याच्या पाठीमागे एक उपसर्ग लावला वसिष्ठांनी, अभिगंतव्यः. सदा संतः अभिगंतव्यः. गंतव्याचा अर्थ काय जाणे. आता अभिगंतव्यः याचा अर्थ काय, नुसता जाऊ नकोस, त्यांच्या मागोमाग जा. कोणाच्या, सदा संतः अभिगंतव्यः. कारण आपला निरूपणाचा मुद्दा कुठून सुरू झाला श्रोते हो, की सत्संगतीमध्ये बरेच जण गेले गंतव्य, पण तू बाकी जसे आले आणि गेले तसा तू जाऊ नकोस रामा. सदा संतः अभिगंतव्यः. अभिगंतव्य म्हणजे तू जे तुला मागण्याकरता आले दशरथांकडे, म्हणजे कोण, विश्वामित्र, त्यांच्या मागोमाग जा, नुसता जाऊ नकोस. त्यांच्या मागोमाग जा याचा अर्थ काय हो, अभिगंतव्य. त्यांच्या मागोमाग जा याचा अर्थ त्यांना ज्या मार्गाचा अनुभव आहे, पारमार्थिक मार्ग, बरं अगदी व्यवहारात जरी असला ना, यायचे पुण्याला, मिळत नव्हतं तिकीट, एकानं छान मला ही केली, डेक्कन एक्सप्रेस काही चिंचवडला थांबत नाही, ते म्हणजे तळेगावला या, पाठून लोकल मिळेल. हे कुणी सांगितलं, ज्याला अनुभव होता तेव्हा रोडचा, ट्रॅकचा, ह्या सगळ्या प्रवासाचा, त्याने मला सांगितलं की नाही हे लक्षात घ्या. कुणी सांगितलं विचारू नका, जय जय, मुद्दा व्हायला बाजूला नाव घ्या, असं नको. तर मला आपल्याला एवढंच सांगायचं की ज्याला पारमार्थिक प्रवासाचा अनुभव आहे त्यांच्या तू मागोमाग जा. जो आलेला आहे ना महात्मा तुला मागण्याकरता, त्याला फार अनुभव आहे, फार अनुभव. विश्वामित्रांचा काय अधिकार, 20,500 वर्ष तप केलेलं होतं बरं का. ते मेनका वगैरे सगळा विषय तो नंतरचा झाला, आणि मग कुठली वासना विश्वामित्रांची आली होती. कारण माणसं काय असतं माहिती का, त्रुट्या लक्षात ठेवतात, ठीक आहे ठेवूया, पण पुढचंही लक्षात ठेवलं पाहिजे. विश्वामित्रांची झालेली होती चूक बरं का, त्याच्यात आता जायचं नाही आपल्याला, ती काय चूक वगैरे आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण ती चूक झाल्यानंतर किती वर्ष तप झालंय, 20,500 वर्ष तप झालंय. लक्षात घ्या, असा महापुरुष मागण्याकरता आला, यज्ञ रक्षणाकरता. अजून बरेच कार्य आहेत की सदा संतः अभिगंतव्यः, त्यांच्या तू मागोमाग जा. मग राम म्हणाले, त्यांच्या मी मागोमाग गेलो की काय मला प्राप्त होईल, तर त्याचं उत्तर दिलं, यद्यप्युपदिशन्ति न. याचा अर्थ काय, संतांच्या, महापुरुषांच्या, सद्गुरूंच्या तू जर सान्निध्यात गेलास, त्यांच्या मागोमाग जर तू गेलास, तर ते तुला उपदेश करतीलच असं नाही. राम काय प्रश्न विचारतायत, त्यांच्या मागोमाग गेल्यावरती मला काय प्राप्त होईल. वसिष्ठ काय सांगतायत, त्यांच्या मागोमाग गेल्यावरती ते तुला उपदेशाच्या 4 गोष्टी सांगतीलच असं नाही. किती नकारात्मक, निगेटिव्ह गोष्ट. आपण मग जायचं कशाला, हे जर आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगणार नसतील तर जायचं कशा. खरा उपदेश पुढे दुसऱ्या ओळीमध्ये, यद्यप्युपदिशन्ति न, ते उपदेश तुम्हाला करतीलच असं नाही, पण या ही स्वैर कथास्तेषाम. वसिष्ठ म्हणाले म्हणजे काय, तर ते मुख्य असं समोर बसवतील आणि उपदेश करतील, हा रामा हे असं असं वागायचं, असं करतीलच असं नाही. मग काय करतील उपदेश म्हणून, तर या ही स्वैर कथास्तेषाम. स्वैर कथा याचा अर्थ सहज बोलणं बरं का. सहज आपण व्यवहारात बोलतो की सहज बोलणं, चहा घेतला का, पाणी घेतलं का, अमुक घेतलं का, सहज बोलतो लौकिका, तसं त्यांचं असणारं सहज बोलणं, स्वैर कथा. ते सहज बोलणं उपदेशाः भवन्तितः. त्यांच्या नुसतं तू सान्निध्यात जाऊन बसलास रामा, बाकी उपदेश मुख्य करतीलच असं नाही, पण सहज बोलणं, सहज बोलण्यातून सुद्धा तुला उपदेश मिळेल. आता हे झालं संस्कृत बरं. माणगाव ते गरुडेश्वर हा यांचा प्रवास. टेंबे स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, थोरराय स्वामी महाराज त्यांना म्हणतात. त्या टेंबे स्वामी महाराजांनी बघा, हे हजारो वर्षापूर्वीचं प्रकरण, योग वासिष्ठ. टेंबे स्वामी आत्ता 250 वर्षापूर्वी होऊन गेले, पण सांगण्यात किती एकच आहे की नाही, बदल नाही बरं का. काय म्हणाले, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे. त्यांचे जवळी हो बाई सावे, त्यांचे जवळी हो बाई सावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतां
बघा सांगड घालून देतो, ट्रान्सलेट थोडक्यात भाषांतर. सदा संतांपाशी जावे. योग वसिष्ठात वसिष्ठ काय म्हणतायत? सदा संतोभी गंतव्य, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती. इथे वसिष्ठ काय म्हणतायत रामाला? यद्यप्युपदिशंती न. फक्त संस्कृत एवढंच आहे आणि ते मराठीत सांगतात, एवढाच फरक आहे. आपल्याला काय महिमान ते आपण ओळखायचं. ते उपदेश करतीलच असं नाही, परी ऐकाव्या त्यांच्या गोष्टी. ते जी उपदेश होती म्हणजे काय होतं? या ही स्वैर कथास्तेषां, वसिष्ठ म्हणतात. म्हणजे त्यांचं असणारं सहज बोलणं हाच उपदेशाः भवन्तितः वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. अभंग म्हणताना सुद्धा काळजी किती घ्यावी लागते माहितीये का? शब्द बघा किती आहे महाराजांचे. सदा संतांपाशी जावे. तर हा जो पा इकडं आला ना तर बघा काय होईल संगीतात म्हणताना? संतापाशी जावे. ते सांभाळावं लागतं, नुसतं गाणं घेऊन चालत नाही. जय श्री रघुवीर समर्थ. असो म्हणून स्वैर कथा कितीपर्यंत करायची? सहज बोलण्यानं किती कृपा होते. नागपूरला पंडित नावाचं घराणं होतं चांगल्या प्रकारचं, आणि त्यांची पुढची पिढी, त्या मुलाचं नाव बाबाजी पंडित. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे इंटरची परीक्षा, ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर ते इंटरच्या परीक्षेचं वैशिष्ट्य की त्या परीक्षेत तुम्ही पास झाला की पास झाल्यावरती कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लास 2 ऑफिसरची नोकरी मिळत, नुसतं पास व्हायचं. बरं, असं पूर्वीची पद्धत. आणि ह्या परीक्षेत हा बाबाजी पंडित नावाचा 17-18 वर्षाचा मुलगा नापास झाला, अनुत्तीर्ण झाला. आपण जे इथे 60-70 ओलांडून गेलेली ज्यांची वयाच्या श्रोत्यांची ते सांगू शकतील की मुलगा अनुत्तीर्ण सोडून द्या, ठरलेले गुण जर मिळाले नाहीत तर काय व्हायचं घरात? दासबोधात माराचे किती प्रकार आहेत समर्थांनी सांगितले. त्यात सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे झोडणे हे होतं. बऱ्याच जणांनी, म्हणजे मी तरी खाल्लंय बाबा. जय जय रघुवीर समर्थ. सोडून द्या. हे मारणं हे सगळ्यात मोठं औषध. पूर्वी चाइल्ड सायकोलॉजी वगैरे असं काही नव्हतं. बदाम बिदाम भिजत घालायचे, सकाळी द्यायचे, असं काही पूर्वी नव्हतं. होती कुठे परिस्थिती होती का लोकांची? आता वाढली. बदाम देऊ नये हा मुद्दा नाही. पूर्वी एकच बदाम झापडात एक मारायची म्हणजे सगळे बदाम दिसायचे सकाळी. उठलाच पाहिजे तो. हे हल्ली चाइल्ड सायकोलॉजी वगैरे बरीच आली. मुलांना हे करणं, जरा काय झालं तांब्या उघडी केल्यानंतर ते त्याच्याकडे पिल्लू किती छान असं म्हणतात. 2 पहिल्या वाजवल्या पाहिजेत की नाही श्रोते हो? असो, माझा काही राग नव्हे, मला आपल्याला एवढंच सांगायचंय. अशी काही नव्हती पूर्वी चाइल्ड सायकोलॉजी वगैरे. आपण जे इथे 60-70 त्यांना अगदी पटेल बरं का. धाक नजरेचा मारणं दूरच, नुसतं नाव घेतलं वडिलांनी किंवा आईनं बरं का. त्यातल्या त्यात वडील काय झालं? बाबाजी पंडित अनुत्तीर्ण झाले हो या इंटरच्या परीक्षेत. वडील इतके रागावले. माणूस एकदा रागावला की तो काय बोलेल सांगता येत नाही. आणि अगदी शेवटची 2 वाक्य बरंच बोलले बरं का. या गादीवरून काही सांगता येणार नाही. बरंच काय होत्या नव्हत्या ते येत होत्या ते सगळ्या दिल्या शिव्या. शेवटची 2 वाक्य सगळ्यात महत्वाची होती. काय होती? वडील म्हणाले, साध्या इंटरच्या परीक्षेत तू नापास झालास, मग लोकांच्या घरी जाऊन काय पाणी भरणार आहेस का? पाणक्या होणार आहेस का? चालता हो घरातून. ही शेवटची 2 वाक्य. काय? इंटरच्या परीक्षेत साध्या तू नापास झालास, लोकांच्या घरी जाऊन काय पाणी भरणार आहेस का? पाणक्या होणार आहेस का? चालता हो घरातून. आणि इतकं वाईट वाटलं मनाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच कोणाला न सांगता पिशवी घेतली, 2 धोतरं घेतली, 2 उपरणी घेतली, अंगावर कपडे होते, निघाला नागपूरवरून. कुठे आला? आत्ता बरं का, 50-60 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. आत्ता हा पुराणातला दृष्टांत नाही, तयार केलेला दृष्टांत नाही, घडलेला प्रत्यक्ष. नागपूरवरून निघाला. कुठं आला? तर अमरावतीला आला. अमरावतीला का आला? जुन्या अमरावतीमध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचा मठ, त्याने नाव ऐकलं होतं. लौकिकात नाही, पारमार्थिक आपल्याला काही प्राप्त होतंय का बघूया. परीक्षेत अनुत्तीर्ण झाले, महाराजांना काही सांगूया नको, महाराजांच्या ठिकाणी आयुष्यभर सेवा करूया. आणि आले हे 17-18 वर्षाचे बाबाजी पंडित यांच्या मठामध्ये आले. मठात आल्यावरती बाकीच्या तिथल्या असणाऱ्या लोकांनी सांगितलं, सेवेकऱ्यांनी मठामधल्या, दुपारची वेळ आहे, महिना लागला साधारण यायला. 165 किलोमीटरचं अंतर आहे नागपूर ते अमरावती. 165 चालत आलाय, पायी आलाय चालत. या पद्धतीनं प्रसाद घ्या, दुपारची वेळ आहे, महाराजांचं दर्शन नंतर काय.
बाबाजी पंडितांना असा विचार केला, प्रसाद रोजच घ्यायचा आहे, प्रसाद रोजच घ्यायचा आहे, खरी जी कृपा आल्यावरती पहिलं जे भेटायचं म्हणून पहिल्यांदाच आलोय, मला इथं सेवेला तुम्ही होकार देणार की नाही हे आपण महाराजांना विचारूया. म्हणून प्रज्ञाचक्षु ही त्यांच्या पाठीमध्ये उपाधी लावली जाते. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे 36-37 वर्षाचं असणारं आयुष्य महाराजांचं होतं. गुलाबराव महाराजांचं वयाच्या 3-4 वर्षी देवी निघाल्या अंगावर आणि दुर्दैवाने डोळ्यातही गेल्या. ते काही जन्मांध नव्हेत बरं का, त्यामुळे डोळ्यातही गेल्यामुळे अंधत्व आलं ते समाधी घेईपर्यंत. पण प्रज्ञेचा चक्षु मात्र त्यांचा कायम उघडा होता. शिष्य सांगायचे प्रज्ञेचा चक्षु उघडा होता म्हणजे काय, तर 3-3.5-4 तासच फक्त झोपायचं बरं, 2:30-3ला उठायचं ब्राह्ममुहूर्तावरती. तर उषाच्या इथं कुठलाही भाषेतला ग्रंथ जर त्यांच्या जिथे झोपायचे त्या उशीच्या खाली कुठलाही भाषेतला ग्रंथ जर ठेवला आणि सकाळी उठल्यावरती म्हणजे पहाटे उठल्यावरती समजा विचारलं की जो ग्रंथ आम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवला होता तो ग्रंथ धडा म्हणून दाखवा, किंवा कुठल्याही अध्यायातलं कुठलंही पान कुठलाही श्लोक म्हणून दाखवा, तर ते न चुकता म्हणून दाखवायचे बरं का. असे बरेच आहेत, त्यातला हा असणाराही करतो, त्याला प्रज्ञाचक्षु असं म्हणतात. असे असणारे महाराज पाहिले आणि प्रज्ञाचक्षु महाराजांना पाहिलं, यांनी नमस्कार केला लांबून, बोलणं काही झालेलं नाही. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज पहिला प्रश्न विचारतात, आपण कायमस्वरूपी सेवेला आलेला आहात का? आपण कायमस्वरूपी सेवेला आलेला आहात का? हे मनात विचार करतात. ह्यांना कळलं कसं? सांगितलं नाही की परीक्षेत अनुत्तीर्ण झालो, नापास झालो, मला बाहेर काढलंय घरातून, अर्थात घरातून बाहेर नव्हतं काढलं, अपमान झाला म्हणून बाहेर पडले, वडील रागावले, हे काही सांगितलं नाही. हो म्हणाले, कायमस्वरूपी सेवेला आलोय. हो म्हणजे म्हणे तुम्ही घर सोडून आलेला आहात. महाराज म्हणाले मला सेवा करून राहायची. महाराज म्हणाले कुठली सेवा करणार? बऱ्याच सेवा आहेत आमच्याकडे, पण कुठली सेवा करणार तुम्ही सांगाल ती. झाड लोट करण्यापासून लादी पुसण्यापासून कुठली सेवा कुठली करेन. महाराजांनी परीक्षा पाहिली, त्यांचे जवळी पैसा होय हो, पण लगेच काही उपदेश करणार आहेत का ते? नाही. काय म्हणाले गुलाबराव महाराज, परीक्षा कशी पाहिली या बाबाजी पंडिताची 17-18 वर्षाच्या मुलाची? आमच्याकडे अशी कुठली सेवा शिल्लक नाहीये हो बाबाजी की जी सेवा आम्ही तुम्हाला देऊ. प्रत्येक सेवेला शिष्य वाटलेले आहेत, एकही सेवा शिल्लक नाही. बाबाजी मनात विचार करतात काय करायचं, भाव पाहिला आणि पटकन गुलाबराव महाराज म्हणाले हा एक सेवा आहे, त्या सेवेला येतील माणसं तेवढी कमी आहेत. हे मनात विचार करतात, आता तर कुठली सेवा नव्हती, आता अचानक यांना कुठली सेवा आठवली की त्याला येतील माणसं तेवढी भरपूर. विदर्भातला काळ आहे, विदर्भ येतो श्रोते हो. ते म्हणाले आमच्याकडे एक अशी सेवा आहे की ती सेवा म्हणजे पाणी भरण्याची. त्या पाणी भरण्याच्या सेवेला तुम्ही तयार व्हाल का? पाणी भरण्याची सेवा तुम्ही कराल का? आणि ह्यांना वडिलांचं वाक्य आठवलं. वडील सुद्धा मला असंच म्हणाले होते, काय की लोकांच्या घरचं पाणी भरणारेस का? साध्या इंटरची काय वाक्य होती, घर सोडताना साध्या इंटरच्या परीक्षेत नापास झालास, मग लोकांच्या घरचं काही पाणी भरणारेस का? आणि हे विचारतायत महाराज, पाणी भरणार का, पाण्याची सेवा करणार का? पण विवेक केला. विवेक हा तुमच्या उपासनेनंच मिळतो. बाबाजी पंडितांनी काय विवेक केला, हा विवेक बघण्यासारखा आहे. बाबाजी पंडित मनात विचार करता, 17-18 वर्षाचा मुलगा हो बरं, तो बाबाजी पंडित मनात विचार करतो, वडील म्हणाले होते लोकांच्या घरी जाऊन पाणी भरणारेस का? महाराज विचारले पाणी भरण्याची सेवा करणार का? विवेक काय केला, समन्वय किंवा सुवर्णमध्य कसा साधला? बाबाजी पंडित मनात विचार करतात, लोकांच्या घरचं पाणी भरण्यापेक्षा संतांच्या दारातलं पाणी भरणं केव्हाही चांगलं. बरं, संतांच्या दारातलं ही सेवा कधी वाया जात नाही. भगवान अर्जुनाला म्हणाले हे यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. ते देवाची पंचामृतानं आणि षोडशोपचार पूजा करणं हे दूर राहिलं. भगवान म्हणाले साधी काडेपेटीतली काडी किंवा निर्माल्यातले फूल म्हणाले खाली पडलं, तर आपण जे शुद्ध भावाचे लोक आहेत ते काय करू, तुडवून जाऊ का किंवा कोण तुडवतो हे वाट बघू का? नाही, ते उचलू आणि टाकू. बरं का, जिथे जिथे टाकायचंय समर्पित करायचे निर्माल्याच्या पुढीत किंवा कुठे तिथे आपण. म्हणजे भगवान काय म्हणाले की ते निर्माल्यातलं फूल उचलण्याकरता, पडलेलं उचलण्याकरता किंवा काडेपेटीतली काडी खाली पडलेली उचलण्याकरता काय करतो माणूस, वागतो. तुम्हाला जर माझ्याकरता वागता येतं तर मी तुमच्याकरता नाही का वागणार, भगवान म्हणतात. म्हणून पाणी भरणे. बाबाजी पंडितांनी विचार काय केला, विवेक कुठून आला हा? कधी ना कधी कथा कीर्तनातून ऐकलेलं होतं काय की त्या भगवान प्रत्यक्ष परमात्म्याला जर एकनाथ महाराजांच्या घरात 12 वर्ष पाणी भरता येतं तर तुमची आमची काय कथा.
त्यामुळे मी पाणी भरणार आणि या पद्धतीनं पाणी भरावं म्हणजे कसं देखणं पाणी भरावं. पाणी भरण्याची सुद्धा पद्धत कशी, तर अशी 10 पिंप एकदाच भरून टाकली रात्री एकदम असं नाही. पाणी आपल्या जेवणाचं पाणी, स्वयंपाकाचं पाणी वेगळं, आलेल्या प्रसादार्थी लोकांना हात धुण्याकरता, पाय धुण्याकरता पाणी वेगळं, पिण्याचं पाणी वेगळं. हे पिण्याची 10 पिंप आहेत, 2 रिकामी झाली, पुन्हा भरायची, रात्रभर पाणी भरायचं, म्हणजे दिवसभर रात्रीपर्यंत पाणी भरायचं. गुलाबराव महाराज उठले 2:30 3:30ला की त्यांच्याकरता पुन्हा सेवेकरता तत्पर. पाणी भरण्याची सेवा आयुष्यभर केली. समर्थांचा मनाच्या श्लोकातला 48वा श्लोक आहे, जिथून त्यांची जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ही उक्ती सुरू होती मनाच्या श्लोकात. सदा देहो काजी जिजे देह त्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आणि असा 3 लक्षणांनी युक्त जो कोणी आहे तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यातलं पहिलं लक्षण भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या मठात, घरात, त्यांच्या कार्यात सेवा करणं. बरं का, पाणी भरण्याची इतकी सेवा केली. उद्धाराचा आला एक दिवशी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज निर्वाह करायला लागले. समाधी घेतो आणि समाधी घेतो असं जेव्हा घोषित केलं, अजून होते 15-20 दिवस होते समाधी घेण्याकरता. सगळ्यांना वाटायला लागलं यांचा उत्तराधिकारी कोण, कारण गादीवर यांच्यानंतर बसावं असं प्रत्येकाला वाटतं. कोण बसणार, अनेकांनी उपरण्याना इस्त्र्या फिरवायला सुरुवात केली होती की आता त्यांचं उपरणं मलाच, अशा पद्धतीनं उत्तराधिकारी सुरू. या पद्धतीनं शेवटी उद्या आता महाराज देह ठेवणार आणि आज प्रश्न विचारला, कोण तुमचा उत्तरेकरी, सांगितला नाही आतापर्यंत, उद्या तुमची जायची वेळ आली, समाधी घेण्याची वेळ आली. गुलाबराव महाराज म्हणाले, तुम्हाला ऐकायचं, इतके दिवस तुम्ही प्रश्न विचारताय, मनात तुमच्या आहे. ते प्रज्ञाचक्षुच होते, पुस्तकातला जो डोक्यात आणता येतं तर लोकांच्या मनातलं ओळखू शकणारे नव्हते काय. गुलाबराव महाराज म्हणतात, तुम्हाला माझं उत्तराधिकारी ऐकायचं आहे. गेले अनेक वर्ष आपल्या आश्रमामध्ये, मठामध्ये ज्याने पाणी भरण्याची सेवा केली तो बाबाजी पंडित हा माझा उत्तराधिकारी. आणि खरोखरी बाबाजी पंडित इतका घाबरला, इतका घाबरला. अहो घाबरणारच, त्यांच्या गादीवर बसायचं, उत्तराधिकारी त्यांचं व्हायचं. नुसतं गादीवर आणि नुसतं आज्ञा नाही, त्यांना जे येतंय ते सगळं मला आलं पाहिजे. श्रोते हो, सगळी मुलं म्हणाली, सगळे शिष्य म्हणाले, हो त्याला काय येतंय, त्याला संध्या करता येत नाही, त्याला नाम हरिपाठ काहीच म्हणता येत नाही, गायत्री कधी करताना आम्ही बघितला नाही, काहीच त्याला येत नाही, तो कसा उत्तराधिकारी. नाही म्हणाले, हाच माझा उत्तराधिकारी. तो म्हणाला, हवं तर तुम्ही मला आश्रमातून हकलून द्या, पण असं कार्य माझ्याकडून करून घेऊ नका. माझी काय योग्यता आहे, काय लायकी आहे, मी बद्ध आहे, बरं का, मी अज्ञानी आहे. समर्थांचं वाक्य आहे, ज्ञान प्राप्त होण्याकरता पूर्ण अज्ञानी असणं तेव्हाही चांगलं. अज्ञानावरची कृपा झाली, लवकर झाली. सज्जनगडावर अज्ञानाच्या हातून रामराय जेवायचे, बरं का. समर्थ गेले होते काशीला, असो आता विषय नाही. मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे की घाबरला तो आणि कानात फक्त रोज महाराज प्रवचन करायचे, गुलाबराव महाराज. एक दिवशी, त्याच दिवशी कानात फक्त 1-2 वाक्य सांगितली गुलाबराव महाराजांनी, मोठ्याने सांगितली नाही. काय वाक्य सांगितली, बाबाजी घाबरू नका, तुम्हाला सगळं काही येईल. ही 2च वाक्य आहेत बरं का, त्यांच्या कानात सांगितलेली. नंतर ते चरित्रात उपलब्ध झालं. बाबाजी घाबरू नका, तुम्हाला सगळं काही येईल. आता मला सांगा, ही जी 2 वाक्य गुलाबराव महाराजांनी बाबाजी पंडितांच्या कानात सांगितली, त्याच्यात काही वेदांत भरलाय? या हि स्वैर कथास्तेषां उपदेशाः भवन्तिताः. योग वसिष्ठात वसिष्ठ सांगतात ते हे काही हेच सांगतात, वेगळं सांगत नाही. संतांचं असणारं सहज बोलणं, काय परिणाम काय झाला, श्रोते सांगायला लागले की आदल्या दिवशी गुलाबराव महाराजांचं प्रवचन कुठलं आणि दुसऱ्या दिवशी या बाबाजी पंडितांचं प्रवचन कुठलं, याच्यात सुद्धा फरक, वाणी तशीच. लक्षात घ्या, का या हि स्वैर कथास्तेषां उपदेशाः भवन्तिताः. म्हणून सत्संगतीमध्ये बरेच जण गेले, पण हातावर मोजण्या इतपतच त्यांचं महिमान ज्यांना समजलं, श्रोते हो, ते म्हणजे काही हातावर मोजणे अर्जुन. सगळेच जण गेले, संतांच्या सन्निधात बरेच आले, बंकटलाल आले, गोंदवलेकर महाराजांच्या सन्निधात महिमान ओळखून आलेले ब्रह्मानंद महाराज, बरं का, की त्यांच्या भटारखान्याला ब्रह्मानंद कोठी गोंदवलेला नाव आहे. असो, मला आपल्याला एवढंच सांगायचंय, महिमा ओळखणारे फार कमी होते. म्हणून समर्थाने इतकंच सांगायचंय. आजचा इतकाच एक मुद्दा लक्षात ठेवा, एक वाक्य फक्त. कीर्तनाच्या निरूपणामध्ये एक काय ऐकलं, कुणी विचारलं, एक वाक्य फक्त, बरं का, मी भरून बोललोय, तुम्ही एकच वाक्य लक्षात ठेवा. काय
तर थोडा विनोद, एक वाक्य की कुठल्याही अवस्थेत असू द्या आपण, आपली मानसिक अवस्था कुठली असो, बद्ध असो, मोक्ष असो, साधक असो, सिद्ध असो, नवे नवे प्रत्यक्ष भगवान पदावर आपण विराजमान हो, बरं का, पण तरी सुद्धा मला सत्संगतीमध्ये गेलं पाहिजे. म्हणून सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना किंवा भ्रमल्या मिळेना, काही श्रम केल्याशिवाय, काही कष्ट, म्हणजे किमान पद्धतीने मोक्ष झालं तर आपल्याला ते साधन देणार. आणि एकदा कृपा झाली की काय होतं, अज्ञान निघून जातं. सत्संगतीने तुटती कुबुद्धी आणि सत्संग झाल्या बहुकार्य सिद्धी. चरित्र भागामध्ये बघूया कोणावरती कशी कृपा झाली, बरं का. म्हणून पूर्वरंग सूत्र श्लोकामध्ये आमचे समर्थ म्हणतात, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, महिमा हो महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, हो महिमा कळेना, महिमा कळेना. जय जय रघुवीर. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजे स्वल्प सोपे फुकाचे. या पद्धतीने असणारं राम नाम सगळ्यांनी घ्यायचं, काढ बसायचं. मोठ्यांदा, माझ्यापेक्षा मोठ्यांदा आवाज आपल्या सगळ्यांचा आला पाहिजे. या पद्धतीनं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम,
श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आख्याने तेच सांगा असंच सांगितलं, त्यामुळे विचार असा केला, कालपर्यंत वेगळं ठरवलं होतं, पण रात्री भक्त जोशी काकांचा फोन आला की बुवा तेच आख्याने तेच सांगा. म्हटलं हो. आणि दुसरा महत्वाचा यातला मुद्दा कसा आहे की कीर्तनाचा आमचा भक्त्याचा असणारा जो मुख्य देव आहे ते गाभाऱ्यात कोण बसलंय हे नंतर. कीर्तनाचा मुख्य देव कोण सांगितलाय तर श्रोता. श्रोता जर कीर्तनाने संतुष्ट झाला तर ती सेवा ज्या देवतेसमोर चाललेली आहे ती सेवा तिथपर्यंत पोहोचते, रुजू होते, समर्पित होते. त्यामुळे श्रोता कीर्तनानं संतुष्ट पाहिजे. या पद्धतीनं महाराजांना हाच प्रसंग ऐकायचा असेल म्हणून, नाहीतर मी बाळकृष्ण बुवा रामदासी बाळापूरची कथा सांगणार होतो. मोठं चरित्र आहे पण येत नाही बरं का, त्यामुळे ते सांगणार होतो, पण ते म्हणाले ते नंतर सांग. जे ऐकायचंय कुठली कथा तर श्रोते हो, कथा सांगण्याच्या पूर्वी त्याची असणारी जी पार्श्वभूमी आहे कथेच्या पाठची ती थोडीशी सांगतो आणि मुख्य कथेला प्रारंभ करतो. श्रीधर पत्की नावाचा असणारा एक मुलगा, शाप मिळालाय घरात. पत्की घराण्याला शाप आहे एका सर्पाचा, नागाचा. एका महापुरुषाकडून त्यांच्याच घरातल्या एका मुख्य व्यक्तीकडून त्या सर्पाची हानी झाली. सर्पाला मारण्यात आलं. सर्पाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. श्रोते हो, सर्प हा ब्राह्मण. नागाला जो मारलं, श्रोते हो, मारलं तो पुढचं त्याचा श्राद्ध करावा हा नंतरचा विषय आहे. पण साधं काहीतरी त्याला खर्च केला, आपल्याकडून काहीतरी दुखापत झाली तर जानवं आणि धूप देण्याची पद्धत आहे भगवान शंकरांच्या मंदिरातून. गारणं घालावं लागतं काही झालं तर. या पद्धतीनं पण मारला गेला तो सर्प. महापुरुष होता तो त्यांच्या घराण्याचा, पत्की घराण्याचा. आणि त्या सर्पानं शाप देऊन टाकला. कोणता शाप की तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, कोणी टिकणार नाही, कुठलीही पिढी टिकणार नाही. ह्या पद्धतीनंच झालं. प्रत्येक जन्माला यायची मुलं, कोणी जगायचं, कोणी अर्धवट जगायची, कोणी मरायची. या पद्धतीने पण उशाप दिलेला होता. या पत्की घराण्यात एक असा येईल मुलगा जन्माला की तो सगळ्या कुटुंबाचा उद्धार करेल, पण वंश मात्र तेथेच खुंटेल. आणि ते जे जन्माला आले ते भगवान श्रीधर स्वामी महाराज, समर्थांचे असणारे शिष्य. बरं का, समर्थांचे असणारे शिष्य म्हणजे त्यांनी शिष्यत्व धारण केलं. लक्षात घ्या, शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दीक्षा घेतली, समोर फोटो ठेवला. बरं का, जेव्हा शंकराचार्य कैलास पर्वतावरती गेले होते ज्या पद्धतीनं अनुग्रह घेतला होता तसा अनुग्रह समर्थांचा फोटो ठेवून ह्या श्रीधर स्वामी महाराजांनी घेतला. पाणिटकर नावाचे गुरुजी, बरं का, त्याला मिळाले डेक्कन जिमखाना. योग शिक्षक, योगा नव्हे, योग शिक्षक असे पाणिटकर गुरुजी. त्यांनी ह्या मुलाला पाहिलं. हा श्रीधर पत्की नावाचा जो मुलगा आहे हा सदाशिव पेठ, बरं का, नारद मंदिर जे आहे आपलं पुण्यामध्ये, तिथं त्याचा वास्तव्य तिथे होतं. पांडिटकर गुरुजींनी आपल्या खोलीत बोलावलं, आपल्या ठिकाणी ये, बरं का, एकटा राहू नको श्रोते हो. या पद्धतीनं पांडिटकर गुरुजींनी पाहिलं हा मुलगा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा दिसतोय. बरं, रांधावाड्या गोष्टी काढा, वेगळं याला काहीतरी अलौकिक कर्म करून दाखवायचंय म्हणून एक दिवशी समोर बसवलं आणि विचारलं या श्रीधरांना काय ध्येय आहे जीवनाचं. ते म्हणजे मला सर्वसामान्यांप्रमाणे प्रपंच करायचा नाहीये, मला काहीतरी समाजाला अलौकिक करून दाखवायचंय. तेव्हा पाळणीकर गुरुजीने असं सांगितलं या श्रीधरांना की आपल्या इथे आता अलौकिक कर्म करण्याकरता म्हणून तपश्चर्या जर करायची असेल तर आता शांत असं एकमेव ठिकाण ते म्हणजे श्री क्षेत्र सज्जनगड. त्यामुळे सज्जनगडाला जा आणि तिथे तपश्चर्या कर. म्हणून विजयादशमीला निघाला, दसऱ्याच्या दिवशी हा मुलगा श्रीधर निघाला. कथा फार मोठी आहे बरं का, मी आपल्याला थोडक्यात आपली मूळ कथा पुढेच आहे, पार्श्वभूमी सांगते फक्त की कसं जीवन घडलं त्यांचं. आणि सज्जनगडला आले, जिथे माझा उद्धार होणार आहे तो गड पाहिला. आणि पूर्वी सोयी नव्हत्या, 100-125 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे बरं का. पूर्वी सोयी नव्हत्या म्हणजे काय होतं, आता आपण ज्या पायऱ्या पाहतोय त्या पूर्वी नव्हत्या.
जे जुने आहेत 70-80-90 ओलांडून गेलेले ते जे सज्जनगडावर गेलेले आहेत त्यांना लक्षात येईल सोयी नव्हत्या, आज ज्या सोयी आहेत त्या. तुमचे गुरुजी म्हणतात आज सोयी असून सुद्धा जात नाही. बरं, घरात सिरियल बघत बसतात, जय जय तुम्ही नव्हे. हा 55-60 वर्षाची माणसं कार्टून बघताना पाहिलीत मी, जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला आश्चर्य वाटेल. या पद्धतीनं सज्जनगडला पाहिलं काय कवी अनंतांनी वर्णन केलं. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेथाधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री, येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की. अशा पद्धतीनं सज्जनगडावरती इतकी सेवा करायला सुरुवात केली. पूर्वी असायचं सज्जनगड गोंधळ 3 दिवस राहायला द्यायचे. आता थोडा नियम काय काय वेळा बदललाय, 1.5 दिवस 1 दिवसच राहायला देतात. आणि बरोबर आहे, काही प्रसंग असे घडले त्याच्यानंतर त्यांनी कमी केलं. काय काय वेगवेगळं सापडायला लागलं खोलीमध्ये, नको नको ते विषय झाले. त्यानंतर 3 दिवस सेवा झाली आणि तिथे विचारलं पूर्वीच्या पद्धतीने 3 दिवस राहायला द्यायचे. गड खाली कधी उतरणार असा विचारण्यात आला प्रश्न. श्रीधर म्हणाले हे काय, मी कायमस्वरूपी इथे आलोय, मी समर्थांचा आहे, पण व्यवहारात असं बोलून श्रुती हो चालत नाही, बावळट समजतात. बरं, कधी खाली उतरणार. म्हणाले मी तुमच्या इथं भोजन करण्याकरता प्रसाद घेण्याकरता येणार नाही, मी खाली उरमोडी नदी परळीला जाईल, भिक्षा मागेन, इथं म्हणे तशी सोय नाहीये असं उत्तर समोरच्याकडून घ्यायला लागेल. पण कमालीची नम्रता, विनम्रता इतकी श्रीधरांकडे, कमालीची जातीवंत ज्याला आपण श्रीमंत म्हणतो नम्रतेमध्ये, इतकी नम्रता. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं श्रीधरांनी, अशा तरुण श्रीधरांनी एकच वाक्य म्हटलं. त्या व्यक्तीला विचारलं की इथं राहण्याकरता काय करून राहावं लागेल. तेव्हा एकदम त्यांचा जो काही आवाज आहे तो नरमला. ते म्हणाले सेवा करून. वा, राजाने बेडकाला समजा म्हटलं या बेडकानं सगळं नासधूस केली ना राज्याची, याला नदीत टाका, ही त्याची शिक्षा. जय जय रघुवीर समर्थ. कळलं ते भाग्यवान, जे नाही कळलं त्यांना ते त्याहून भाग्यवान. बेडकाला नदीत टाका, तर बेडकाला वाईट वाटेल का, तीच माझी अवस्था आहे. श्रीधर म्हणाले सेवा, हे तर सेवा हाच सेवाच मला करायची आहे. आणि म्हणून सेवा कशी, एकच फक्त सेवा कशी सांगतो आणि आपल्या मूळ विषयाकडे जातो. फुलं जे काढायचे ना श्रीधर स्वामी महाराज, आपणही फुलं काढतो देवा करता. फुलं जे काढायचे ना येऊन वनात, तर फुलं काढत असताना त्या फुलाशी बोलावं इतकं नाजूक झालेलं होतं चित्त श्रीधर स्वामींचं, इतकं अंतःकरण इतकं नाजूक की नवनीतानं लाजावं, लोण्यानं लाजावं. इतकं नाजूक झालं होतं. फुलाला काय म्हणावं श्रीधरांनी, फुला तुला मी सोडतोय खांदीपासून, तुझ्या आईपासून मी वेगळं करतोय, पण तुला दुसरी आई मिळणार आहे जगताची. त्या समर्थांच्या समाधीवरती तुला राहायचं आहे पूर्ण दिवस, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. त्यामुळे तुला आत्ता वाईट वाटेल, मी तुला तोडतोय, या फांदीपासून वेगळं करतोय, मुळापासून वेगळं करतोय, तुला वाईट वाटेल, पण तुला कोणाच्या चरणाशी राहायचंय माहितीये का, माझ्या समर्थांच्या चरणाशी राहायचंय. समाधीवरती तुला दिवसभर रात्रभर राहायचंय. काय कर तुला दुसऱ्या दिवशी जेव्हा समाधीचा निर्माल्य जेव्हा काढायला येईल ना, माझी सद्गुरू माऊली जर काही बोलली ना तुला, तर ते मला न लपवता येऊन सांग. बरं का, इतकं नाजूक, किती चित्त नाजूक असावं हे उपासनेनंच होतं श्रोते हो नाजूक. बरं का, काही काळातून पाणी आलं की नाही, कारण तेवढं चित्त नाजूक झालं उपासनेनं, लक्षात घ्या. बरं, इतकं चित्त नाजूक, किती चित्त नाजूक. एक अजून उदाहरण देतो. जनाबाईंनी ना सीतेचं वर्णन केलं म्हणजे काय वर्णन केलं, एका वाक्यात वर्णन. जनाबाई म्हणाली मी जर सीतेचं वर्णन करा, म्हणजे जनाबाईंचं मला चित्त किती नाजूक झालं हे सांगायचं, याकरता सीतेला काय म्हणाल्या हे सांगायचंय मला. जनाबाई म्हणतात सीता इतकी नाजूक आहे, सीतेविषयीचं जर वर्णन मी करायला लागले ना, तर सीता माझ्या शब्दांनी कोमेजेल, इतकी सीता नाजूक आहे. म्हणजे इतकं नाजूक अंतःकरण. तसं जनाबाईंचं सीतेचं, तसं या श्रीधरांचं झालं होतं. 22-23 वर्षाचं वय, त्रास द्यायला लागले लोक काही श्रीधर स्वामींना. इतके तांबे घासत जाऊ नका, इतके कपडे रोज वाळत घालू नका, एवढे घासत बरंच आहे त्याच्यामध्ये. मारुतीबाबांनी त्या चरित्रामध्ये सगळं वर्णन करून सांगितलंय. आणि एक दिवशी उद्धाराचा आला या श्रीधर स्वामींच्या जीवनामध्ये. कुठला, 1930 सालचा दासनमी उत्सव. बरं का, 96-94 वर्षापूर्वीची गोष्ट, आता 2026 आहे. 1930
दासनवमी उत्सव आणि त्या दासनवमीच्याच दिवशी पहाटे बरं का गाभाऱ्यात बसले. पूर्वी सगळ्यांना आतमध्ये परवानगी होती बरं का. आज फक्त जे 16 असेल त्यालाच आतमध्ये परवानगी. पूर्वी सगळेजण अभिषेक करायचे जाऊन आतमध्ये, सगळ्यांना परवानगी होती. पण आता ती परवानगी नाही बरं का. ते आतमध्ये बसले समाधी समोर श्रीधर स्वामी. पहाटेची वेळ आहे आणि समर्थ समाधीतून प्रगट झाले आणि श्रीधरांना पहिलं वाक्य म्हटले बरं का. काय भगवान. श्रीधर आजूबाजूला बघतायत. कोण भगवान? रामराय प्रगट झालेत का? नाही. मगाशी श्लोक सांगितला पूर्वरंगात. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियाः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति रणा. भगवान कोणाला म्हणावं तर 6 भाग्य ज्याच्याकडे आहेत. ऐश्वर्यस्य मोजा, ऐश्वर्यस्य समग्रस्य, धर्मस्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. ही 6 भाग्य ज्याच्याकडे आहेत, नव्याने 6 भाग्यांपैकी एक तरी भाग्य निर्माण झालं, प्राप्त झालं तरी भगवान असे तुम्ही विरक्त असणारे भगवान आहात. तुम्हाला भगवान म्हटलं म्हणून बाकी संतांच्या पाठीमागे संत, पण श्रीधर स्वामी महाराजांच्या पाठीमागे संत श्रीधर कोणी म्हणत नाही, भगवान श्रीधर स्वामी महाराज. का? ही भगवान समर्थांनी दिलेली उपाधी श्रीधरांना आहे. आणि सांगितलं दक्षिणेत जा, म्हणजे कर्नाटकात जा आणि तिथं प्रचार कर रामरायांचा बरं का. आता किती आज्ञा मानावी समर्थांची. दक्षिणेत जा म्हणजे कर्नाटकात जा. ह्यानी अर्थ असा घेतला दक्षिणेत गेलेत ते, पण गडाच्याच दक्षिणेतून उतरले. आपण शिवाजी महाराजांचं द्वार जसं आपण येतो जातो गडावरून उतरतो तसे नाही उतरले. दक्षिण म्हणजे कळलं का? धाब्याचा जो मारुती आहे कडेलोट आहे, असा असा त्रिकोण आहे, तिथून ते खाली उतरले. नुसतं जर पाय सरकला ना तर कुठलं दक्षिण आणि कुठलं काही नाही. दासरी उत्सवाला एक प्रसंग झाला होता. गडावर थोडी रेंज नेटवर्क कमी मिळतो काही काही भागात. तर ते अंगलाई मंदिर त्या गडाच्या इथपर्यंत एक माणूस गेला. म्हटलं एवढा चेहरा तुमचा पडलाय का हो? काय काय समर्थांचं दर्शन झालं ना, म्हणजे समाधीचं दर्शन झालं. हो म्हणजे नेट मिळत नाही. म्हटलं थोडं अजून पुढे जा म्हणजे नेट कायमच मिळेल म्हटलं. या पद्धतीनं असं विनोद करण्याचा हेतू नव्हे, तिथं जाऊन त्यांचं व्हावं हो या पद्धतीनं असे भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे 3 महत्वाचे बरेच शिष्य आहेत. 3 महत्वाचे शिष्य होऊन गेले. त्यातले जो तिसरा जो शिष्य आहे ना, त्यांचं मी नाव तुम्हाला सांगणार आहे. जी कथा तिथून सुरू होते, म्हणजे तुम्ही मला अजून कथा सुरूच झाली नाही का? जय जय रघुवीर समर्थ. कथा सुरू झाली पण त्यांना जी ऐकायची ती अजून सुरू नाही झाली. काहीतरी वेगळं पण मांडलं पाहिजे. आणि परंतु तसंच महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल सुद्धा त्याच वाक्यावर असं नसावं, वेगळं पण असावं. या पद्धतीनं 3 शिष्य ज्यांना श्रीधर स्वामी महाराज ज्यांनी पहिल्यांदा आज नाव ऐकलं असेल असं नसेल, सगळ्यांना माहिती आहे. पण असा कोणीतरी एक असेल श्रोता, 2 श्रोते असतील की ज्यांना श्रीधर स्वामी पहिल्यांदा नाव ऐकलं असे महापुरुष वगैरे माहिती नाही. त्यांच्याकरता 3 शिष्यांची नावं ही सांगितली ना, त्यातल्या 2 शिष्यांची नावं ऐकल्यावरती आपण पटकन श्रीधर स्वामींच्या जवळ जाऊ. त्यांचे पहिले शिष्य म्हणजे जयंत साळगावकर. काल निर्णय बरं का. त्यांना सांगितलं काळाचा निर्णय करा तुम्ही, म्हणून कॅलेंडरचं नाव काल निर्णय. श्रीधर स्वामी महाराजांचे अनुग्रहित होते जयंत साळगावकर. दुसरे गदी माडगुळकर, त्यांनी गीत रामायण रचलं, ते श्रीधर स्वामींचे शिष्य. ते येत होते पायऱ्या चढत सज्जनगडाच्या आणि तेव्हा श्रीधर स्वामी महाराज होते. श्रीधर स्वामी महाराज सगळ्या रामदासांना म्हणाले, एकदम डोळे उघडले आणि म्हणाले सावध व्हा, सरस्वती पुत्र येतोय म्हणाले. काय उपाधी दिली गदिमांना? सरस्वती पुत्र येतोय. काय उपदेश केला गदिमांना? रामावरती एक गाणं कर म्हणाले. रामावरती एक, त्यांची वाक्य बरं काही, रामावरती एक गाणं कर, रामाची कीर्ती तू वाढवलीस ना, तुझी कीर्ती रामच वाढवेल. आणि एक जे काव्य म्हणून केलं ते काय? गीत रामायण. असे 2 शिष्य त्यांना आता माहिती नव्हती श्रीधर स्वामी महाराजचे. पटकन जवळ गेले की नाही हे शिष्यांची नाव. पण कधी कधी असं होतं शिष्याचा दबदबा इतका असतो की गुरु माहीत होतो बरं. म्हणून पुंडलिक वरदा कोण? हरी विठ्ठल. म्हणून आधी भक्ताचं नाव नंतर देवाचं नाव लक्षात घ्या. असो सांगायचा मुद्दा वाढेल तेवढं वाढेल. या पद्धतीनं 3ऱ्या शिष्या ज्या महत्वाच्या होऊन गेल्या त्यांचं नाव लीलाताई पुजारी, कराडला राहायच्या. ती जी कथा आहे आज जी तुम्ही ऐकणार आहात, ती कथा लीलाताई पुजारी यांनी आमच्या गुरुजींना सांगितली, म्हणजे आदरणीय कुबेर बुवांना सांगितली. लीलाताई पुजारी ह्या प्रत्यक्ष अनुग्रहित शिष्य श्रीधर स्वामी महाराजांच्या कराडला राहणाऱ्या. बुवांचं वय जेव्हा कुबेर बुवांचं वय 25-26 वर्षाचं जेव्हा होतं तेव्हा कुबेर बुवा कराडला 15 दिवस कीर्तन सेवेकरता गेले. तेव्हा या लीलाताई पुजारींनीच त्यांना बोलवलं होतं सेवेला. आणि ह्या 15 दिवसात
श्रीधर स्वामी महाराजांच्या त्या सान्निध्यातल्याच होत्या लीलाताई पुजारी आणि अनुग्रहित होत्या. श्रीधर स्वामींच्या अनेक कथा, अनेक आठवणी बुवांना 15 दिवसात ऐकायला मिळाल्या. त्यातली एक आठवण म्हणजे आजची कथा. बरं का, काय झालं आतापर्यंत ऐकलं ते इतिहास पद्धतीने आख्यान ऐकलं. आता जे आख्यान ऐकायचं ते खरं आख्यान पद्धतीनं, इतिहास पद्धतीनं प्रश्न, इतिहास पद्धतीनं आख्यान ऐकायचं म्हणजे काय? बुवा सांगतात नको ते प्रश्न विचारता येतात. हे असं कसं, असं कसं, पण आख्यान पद्धतीनं आख्यान ऐकताना एकही प्रश्न विचारायचा नाही. बरं का, हे चरित्रात उपलब्ध कथा नाही. बरं का, ही त्यांची आठवण, त्यांना जी जाणवलेली, अनुभवलेली, प्रत्यक्ष चक्षुर्वयी सत्यमचे साक्षीदार त्या लीलाताई पुजाऱ्यांनी आमच्या गुरुजीने सांगितलं आणि त्याचं आख्यान आमच्या गुरुजीने 1984 साली केलं, बांधलं. त्याला आख्यान बांधणं म्हणतात, ते बांधलं. बरं का, आमचा जन्मही नाही तेव्हा, 2000चा जन्म माझा. 1984 साली आख्यान बांधलं गेले, ते सांगतो तुम्हाला. ते तर काय झालं, लीलाताई पुजारी म्हणाले जेव्हा महाराष्ट्रात आले श्रीधर स्वामी कर्नाटकातून दक्षिणेतून प्रचार करून, तेव्हा श्रीधर स्वामी म्हणतात की 3.5 शक्तीपीठांना भेटी द्यायच्या. आणि म्हणून कोल्हापूर तुळजापूर स्थित जगन्मातेसी भेटी घेत. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं आवडतं शक्तीपीठ ते म्हणजे आले माहुर गडा प्रग श्री रेणुकेसी शरणरी गावया. आणि म्हणून तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. कोण कोण होते? अरे पावन भूमी माझी, पावन भूमी माझी, हो हो, पावन भूमी माझी निघती स्वामी करावया तीर्थे. मधुसूदना मन मोहना करुणागना, पावन भूमी माझी निघती स्वामी करावया. कथिली श्रेयस म्हणून, कथिली श्रेयस म्हणून आचरणाते जनास शास्त्रार्थे. आचरणाते जनास शास्त्रार्थे. जय जय रघुवीर. त्याचा जो अर्थ आहे, तीर्थयात्रा करण्याकरता निघाले, पण तीर्थयात्रा करण्याचा जो शास्त्रार्थ आहे तो श्रीधर स्वामी महाराजांनी कायम पाळला. काय आहे, बरेच शास्त्रार्थ आहेत तीर्थयात्रा. दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तीर्थयात्रा करत असताना.
पहिली गोष्ट, वर्षातून एकदा तरी ठरवून एका तीर्थक्षेत्राला जावं आणि जावं म्हणजे तीर्थक्षेत्राला जायचंय म्हणूनच जायचं, बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट, तीर्थक्षेत्री जाण्याचा शास्त्रार्थ काय की बरेच जण श्रोते हो, क्षमा करा, आपल्या आसपासही आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत असतील की एक 4 दिवस कुठेतरी म्हणून तीर्थक्षेत्री जातात. नाही हो, तशी आमटी घरात होत नाही. गोंधळाची काय आमटी. शेगावला सकाळी नाश्ता जो असतो 8:30-9ला, काय ती साबुदाण्याची खिचडी, अजून लोक त्याच्यातच अडकले अर्धे. श्रोते हो, सज्जनगडावरून येताना तशी आमटी, तसा गोडाचा शिरा, तशी खीर कुठे मिळत नाही, हे सत्य आहे, बरं का. पण आपण भगवंताचं, सद्गुरूंचं दर्शन घेऊन येत असताना एक वाक्य असं म्हणायला काय हरकत आहे, असं का नाही येणार मुखातून की काय महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं, काय चरणांचा स्पर्श मिळाला. अजून अर्धे लोक आमटी आणि खिरीतच अडकले, बरं का. म्हणून परमपूज्य आमच्या मंदाताई गंधे गंभीर त्यांनी महत्वाचं वाक्य सांगितलं होतं आमच्या प्रवचनात. आमच्या विद्यार्थ्यांकरता मुद्दाम आयोजित केलं होतं की आम्हाला सांगा, बोला आमच्याशी. तर त्यांनी एक महत्वाचं, म्हणजे तो विषय आला तेव्हा तीर्थक्षेत्राबद्दल त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. काय, परमार्थात गरज म्हणून काहीही केलं, त्यांचं वाक्य, परमार्थात गरज म्हणून, प्रपंचात सुद्धा धरा, गरज म्हणून काही केलं तरी ते पाप नाही, पण हौशी करता काहीही केलं तरी ते पाप आहे. म्हणजे काय, हौस म्हणून जर तीर्थयात्रा केली नाही एखाद्यानं, हौस 4 दिवस कुठेतरी फिरायचं जाऊया, तर ती फळत नाही, त्याची कृपा आपल्यावरती हो, हे सत्य आहे, बरं का. कटू आहे पण सत्य आहे, श्रोते हो. त्या पद्धतीनं खरंच मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, सद्गुरूंची कृपा मला हवी आहे, म्हणूनच मी शेगावला जाणार आहे, म्हणूनच मी गोंधळला जाणार आहे, म्हणूनच मी सज्जनगडवर जाणार आहे, बरं का. तिथं गेल्यावर जो काही प्रसाद मिळणार आहे, खीर, हे सगळं आपल्याला मिळणार आहे, ते बाय डिफॉल्ट आहे. आजच्या भाषेत म्हणायचं तर जर असे शब्द वापरले इंग्लिश की बुवा सुद्धा 4थी शिकलेला वाटतो, जय जय विनोदाचा भाग सोडून द्या, सांगायचं कारण ते आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीनं जो शास्त्रार्थ आहे. म्हणून बघा, कोल्हापूर तुळजापूर स्थित, कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजापूरला गेले म्हणजे तुळजापूरनंतर सप्तशृंगीला जाण्याच्या अगोदर आले माहुरगडा प्रत श्री रेणुकेसी शरण निघावया. आता ही कथा कुणी पाहिली आहे, हे प्रत्यक्ष घडलेलं कुणी पाहिलंय, तर ह्या लीलाताई पुजाऱ्यांनी पाहिलंय. किती जण होते श्रीधर स्वामी महाराजांसोबत या यात्रेमध्ये, तर 110 माणसं होती बरोबर. श्रीधर स्वामी महाराज स्वतः आणि बाकी 109 माणसं. 109 जण कोण होते, तर सगळे शिष्य श्रीधर स्वामी महाराजांचे, तीर्थयात्रा करणारे. 2 55 सीटर श्रोते हो बसेस होत्या केलेल्या, 55 सीटर. श्रीधर स्वामी त्याच बसमध्ये होते. आले माहूरगडावरती. सगळ्या तीर्थक्षेत्रांपेक्षा सुद्धा माहूरगडावर त्यांचं जास्त प्रेम का हो, ही पत्की घराण्याची जी कुलस्वामिनी आहे ती म्हणजे रेणुका, माहूरगडची रेणुका ही पत्की. हे मूळचे पत्की पूर्वाश्रमीचे, नंतर श्रीधर स्वामी महाराज झाले, बरं का. हे पत्की घराण्यातले. जरी संन्यास असला, ब्रह्मचर्य असलं, तरी सुद्धा देव देवता तुटत नाही. म्हणून आपल्या कुलस्वामिनीचं, प्रत्येक कुलस्वामी आणि कुलस्वामिनी दोघांचंही आपण करावं, बरं का. वर्षातून किमान सांगितलं एकदा तरी जावं. काही जण असं नियम करतात की 3 महिन्यातून एकदा, वर्षातून 3-4 वेळा जाणारे सुद्धा काही कुटुंब मी पाहिलेत. पण आपण किमान एकदा, बरं का, एकदा वर्षातून जावं कुलस्वामिनीला आणि तिथे आपण राहावं. गेलो आणि 4 तासात आलो असं करायचं नाही, तिथे जाऊन राहावं आणि कुलस्वामिनीची कृपा का हो, कुलस्वामिनीला भजायचं, दोघांना भजायचं. कुलस्वामी कुलस्वामिनी पहिली आणि दुसरं म्हणजे आपलं उपास्य दैवत, कोण राम असेल, कोण असेल, दत्त असेल, तिथं जायचं. बरं, दरवर्षी जायचंच. का जायचं, तर ह्याचं कारण आपले जे पूर्वज आहेत ना श्रोते हो, ते माकडं नव्हती. आपले पूर्वज कोण होते, ऋषीमुनी होते. आपले पूर्वज ऋषी, ज्यांची गोत्र अत्री आहे, शांडिल्य आहे, मुद्गल आहे, काश्यप आहे, वसिष्ठ आहे, बरीच गोत्र आहेत. गोत्रांचा विचार नको. तर ही गोत्र म्हणजे काय, आपण त्यांच्या कुळातले, ज्यांचं अत्री आहे ना गोत्र, ते अत्री कुळातले आहेत, बरं का. जे वसिष्ठ आहेत, कश्यप आहेत, मुद्गल आहेत, शांडिल्य आहेत, ते त्या गोत्रात आहेत. जमदग्नी आहेत, ते त्या गोत्रातले आहेत, म्हणजे त्या ऋषींच्या वंशातले आहेत. का, तर त्यांचं नाव का लागतं, ते गोत्र का असतं, श्रोते, बराच विषय त्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता समजा वासिष्ठ गोत्र असेल तर वसिष्ठांनी त्या आपल्या कोण जी आहे आपली कुलस्वामिनी, बरं का, महालक्ष्मी असेल, रेणुका असेल, तर त्या महालक्ष्मीला करार करून ठेवलाय की आमच्या पुढच्या येणाऱ्या ज्या सगळ्या ज्या पिढ्या आहेत, वंशज आहेत, हे तुझं सगळी सेवा करतील. त्याबद्दल तू काय करायचं, त्यांचा लौकिक आणि अलौकिक दोन्ही त्यांना कृपा करायची, म्हणजे प्रपंच उत्तम करून द्यायचा. पण हे कधी सेवा करू, तेव्हा गेलो आपण तीर्थयात्रेला, म्हणजे गेलो आपण
प्रफुल्ल स्वामी येतो. या पद्धतीनं माहूरगडावरती अतिशय प्रेम माहूरगडावरती आले आणि माहूरगडावरती आल्यावरती 3 दिवसाचा मुक्काम ठेवलेला होता. तिथले असणारे देवाचे लिमये नावाचे जे संस्थापक होते त्यांनी सांगितलंय, रजिस्टर मस्टर जे असतं त्याच्यात उल्लेख आहे. कधी आले होते हे? ते 1958-59 असा काळ आहे बरं का. तुम्ही म्हणा 58 का 59 असं नाही, 58-59 असंच लिहिलेलं आहे बरं का. 1958-59 हा काळ आहे बरं का. आणि चरित्र बांधलं गेलं गुरुजींकडून 1984 साली बरं. तर 58-59 ला लिमया नावाचे असणारे तिथले संस्थापक त्यांनी सांगितले हो, श्रीधर स्वामी महाराज आणि त्यांचे असणारे 110 शिष्य हे त्या यात्रेला आले होते. 3 दिवसाची यात्रा आयोजित केलेली होती माहूरगडला. प्रत्येक ठिकाणी 3-3 दिवस राहायचं. पहिल्या दिवशी आले श्रीधर स्वामी महाराज, जे माहूरगडला गेले त्यांच्या लक्षात गेले, पायऱ्या चढत चढत आले. सामान्य देवीचं दर्शन घेतलं. सामान्य दर्शन म्हणजे काय? तुम्ही आम्ही जसं प्रत्येक देवतेचं सामान्य दर्शन घेतो तसं श्रीधरांनी सुद्धा घेतलं. सामान्य दर्शन म्हणजे यायचं, देवतेच्या समोर उभं राहायचं, त्या देवतेबद्दल वर्णन असणारा जो काही श्लोक आपल्याला येतो तो त्याच्या समोर म्हणायचा मनातल्या मनात किंवा मोठ्यानं. दर्शन झालं आपणच म्हणायचं, देवा तुझं दर्शन झालं, आणि प्रसाद घेऊन घरी जायचं. हे जे सामान्य दर्शन आहे ते श्रीधर स्वामी महाराजांनी सुद्धा घेतलं. पण आता श्रीधर स्वामी महाराज म्हणतात की मला ज्या देवीचं, माझ्या रेणुकेचं सामान्य दर्शन नको, अलौकिक दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. मला आज गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचंय बरं का. आता हे वाक्य लक्षात ठेवा. मी महाराज काय म्हणताय, श्रीधर स्वामी महाराज मला या देवीचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचंय. गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचंय म्हणजे पूर्वापार आज तागायत रेणुका जो संस्थान आहे त्या संस्थानाचा नियम आहे. काय नियम आहे? कोणालाही आतमध्ये परवानगी नाही. परवानगी कोणाला? तर जे त्यांचे पुजारी आहेत, त्यांचं नाव भोपे, रेणुकेचे भोपे असं म्हटलं जातं, त्या भोप्यांनाच आतमध्ये परवानगी. म्हणजे अभिषेक करायचा असेल तर अभिषेक करताना जे मंत्र म्हणायचे ते ब्राह्मणांनी, पण देवीला हात लावून जे उपचार सगळे करायचे ते या भोप्यांनी. आणि श्रीधर स्वामी महाराज तर म्हणतायत की मला आतमध्ये जायचंय. श्रीधर स्वामी महाराज म्हणतात मला आतमध्ये जायचंय. आता कसं काही सोडणार आतमध्ये? नको. सगळेजण शिष्य म्हणाले, तिथले लोक म्हणाले, तेव्हाचे असणारे सगळे ब्राह्मण पंडित म्हणाले महाराज इथे कोणी येवो, शास्त्री येवो, पंडित येवो, संत येवो, कोणी येवो, त्यांना आतमध्ये गाभाऱ्यात परवानगी नाही. नाही पण म्हणाले मला जायचंय. का? माऊलीशी गुज गोष्टी करणे, माऊलीशी गुज गोष्टी करणे, माऊलीशी गुज गोष्टी करणे, धरुणी हे तो मनात, हो धरुणी हे तो मनात, हो माऊलीशी जगदंबा माता की. मला आतमध्ये जायचंय आणि माऊलीशी तुझ्या गोष्टी करण्याकरता मला आतमध्ये जायचंय. समोर कडून नकार यावा पण तरी सुद्धा मला जायचंय. तुमचे जे असणारे चाललेले सगळे असणारे जे नियम असतील ना त्या नियमाला अपवाद हवा तर करा पण मला आतमध्ये सोडा. श्रीधरांनी सांगितलं 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या श्रीधरांनी सांगितलेल्या. पहिलं म्हणजे कोणालाही सोडलं नाही पण मला आत सोडा, हा पहिला नियम. आणि दुसरा, मी आतमध्ये गेलो दरवाजा मी लावून घेणार, गाभाऱ्याचा कवाड लावून घेणार, बाहेर कोणीही थांबायचं नाही, आसपासही थांबायचं नाही. माझी पूजा झाली की मी प्रत्येकाला हात देऊन बोलवेन की या म्हणून. कारण का हो सद्गुरू भगवंत लोकांसोबत बोलत
नाही, एकांतात बोलतात बरं का. बाळकृष्ण बुवांना समर्थानीचा दृष्टांत दिला, एकांतात दिला की नाही, पहाटेच्या वेळेला तास तुमच्या दिवशी पुढच्या दिवशी मी तुझ्याकडे येईन बरं का. म्हणून कसा येतो भगवान, वर्णन आहे आपल्याशी. परब्रह्माची जी काही सांगड होते ती कशी होते तर म्हणाले दो वरी दोन्ही आलो म्हणाले भुजा घेऊनी. ज्ञानोबा म्हणाले भगवंत आपल्याला भेटायला येतो कसा येतो म्हणाले दोन हात कमी पडतात भगवंताला, भक्ताला मिठी मारण्याकरता, म्हणून दो वरी दोन्ही, चार हात धारण करून घेतो. आलो भुजा घेऊनी आलिंगावया लागुनी त्याचे अंग, त्याचं अंग मला व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून चार हात धारण करून येतो, त्याशिवाय आलिंगन मला देता येणार नाही. म्हणून तो भक्त भावा हे माझं डोहळे. भगवंताला डोहाळे लागतात, त्या देवीला डोहाळे लागले मला श्रीधराला बघू दे, मला तिच्याशी बोलायचंय. ज्ञानोबा म्हणतात तो भक्त भावा हे माझं डोहळे डोहाळे लागतात, म्हणून अचक्षुसी माझं डोळे, म्हणून हातामधली लीला कमळे पूजू तयासी. तो विचार काय करतो भगवान, आतापर्यंत ह्याने बरीच सेवा माझी केली, बऱ्याच वेगवेगळ्या पुष्पांनी माझ्यावरती पूजा केली, तर सर्वोच्च असणारं एक फुल आहे ते फुल मी तुला देतो, म्हणून हातामधली लीला कमळे पूजू तयासी. सगळ्या फुलांमध्ये असणारं श्रेष्ठ कमळ, भगवंताला जे आवडतं ते म्हणजे कमळ फुलांमध्ये. तुम्ही हसू नका, मी खरंच सांगतोय, मग पाहिजे ज्ञानेश्वरी दिले ते सांगतोय, नंतर लगेच माणसं जोडतात दुसरीकडे. ही ओवीच आहे, हातामधली लीला कमळे पूजू तयासी. आणि ह्या पद्धतीनं मला आतमध्ये जायचंय. लीलाताई पुजारी म्हणाल्या जेव्हा परवानगी मिळाली अपवाद त्यांच्याकरता नियम बाजूला केला, त्या भोप्याला सांगितलं तेव्हाच्या असणाऱ्या ब्राह्मण मंडळी की तुम्हाला यांचा अधिकार माहिती नाही. 1930 साली दासमी उत्सवाला समर्थांना यांनी प्रगट करून घेतलाय, काहीतरी त्याला दैवी संकट झालेला असला पाहिजे म्हणून ते असं हट्ट करणार नाही. पण संत हे कर्तव्य चोख बजावतात. आपल्याला वाटतं ना संतांना कर्तव्य तेच संत कर्तव्य चांगलं बजावतात आणि पुढचं जे जीवनातलं बाकीचं वातावरण आहे, बाकीचं कसं वागायचं ही संतांचं जसं कर्तव्य, ते असा नियम मोडायला देणार नाही. त्यामुळे सोडा केला. पण दुसरा काय होता नियम, आजूबाजूला कोणी राहायचं नाही. हे कसं काय, पण मान्य केलं. भोप्याला असं वाटलं की श्रीधर स्वामी आतमध्ये देवीची पूजा करून किती करतील, किती वेळ करतील. 9 वाजेपर्यंत फार फार 9 पर्यंत कीर्तन फार फार तर किती वाजेपर्यंत पूजा करतील, 1.5 तास 2 तास, ह्याच्यानंतर ते बाहेरच येतील की नाही, महाराज बाहेरच येतील, ठीक आहे. पण म्हणून लीलाताई पुजारी म्हणाल्या काय लीला झाली माहिती नाही. लीलाताई पुजारी म्हणाल्या काय झालं, पूजा करायची आणि परवानगी मिळाली श्रीधर स्वामींना, म्हटल्यावर काय झालं, बरेच नारळ जमा झाले. बरोबर, पैठण्या, उंची वस्त्र तिथं निर्माण झाली, खण, सुपारी, खारका, बासमती तांदूळ 40-40, 50-50 किलो मोठे तशासारखे तांदूळ हे निर्माण झाले. कसे निर्माण, म्हणजे इकडची पापणी इकडे लावतीये, कसे निर्माण होत होते हे कळे ना. लीलाताई पुजारी म्हणतात. आणि श्रीधर स्वामी महाराज म्हणाले हे माझ्या कुठल्याही साहित्याला, साहित्य सामान नव्हे, ह्या साहित्याला हात लावायचा नाही, मी माझं साहित्य घेणार आणि आतमध्ये जाणार, कोणी हात लावू नका. या पद्धतीने ते साहित्य घेतलं, आत गेले, दरवाजा लावून घेतला आणि सांगितलं झाली पूजा माझी की सांगतो. या पद्धतीनं आतमध्ये बसले, रास मोठी निर्माण केली, घातली सगळी. ज्याप्रमाणे आपल्याकडे कुठली शांत असली, वास्तुशांत असली, काही विविध कुठली जनन शांत, कुठली शांत असली, ब्राह्मण मिळे ज्याप्रमाणे मांडामांड करतात त्याप्रमाणे आपण बघा, आपण सुपारी, कारण आपल्याकडे सुपारी आणि तांदळाची काही कमतरता नाही, त्यामुळे देवाला त्याच्यात यावंच लागतं. एवढ्या सुपारी नासकी असली तरी बरं, त्यांना जास्त अनुभव आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्या पद्धतीनं खरोखरीच परब्रह्मदेवी समोर होती, वेगळ्या का सुपारी मांडण्याची आवश्यकता नाही. देवीला प्रार्थना केली, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रेणुका माता की जगदंबा माता की जय. मातेला म्हणाले माझी कुलस्वामिनी आहेस माते रेणुके. काय बोलणं झालं बघा श्रीधरांचं. श्रीधरांचं हे बोलणं नंतर प्रकट झालंय लीलाताई पुजाऱ्यांना जेव्हा ते कळलं. पण तेव्हा काय बोलणं झालं लीलाताई पुजारी म्हणाले हे आम्हाला कळलेलं नाही. देवी प्रकट झाली आहे, कारण ह्याचा पुढचा संवाद आख्यानात कसा असणार, कारण काय झालं हे दोघांनाच माहिती आहे ना, लक्षात घ्या. पण ती देवी प्रकट झाली आहे हे कसं ओळखलं म्हणाले आम्ही, देवीचा असणारा हुंकार 10 ते 12 किलोमीटर वरती लांब येत होता. हुंकार असा मोठ्यांदा येत होता, त्यावरून ओळखलं देवी आत प्रगट झाली. आणि देवी श्रीधर स्वामींशी बोलतीये. श्रीधर स्वामी काय म्हणाले माहितीये का, रेणुकेला मी कसा आलोय तुझं दर्शन घ्यायला.
सर्वसामान्य कसं आहे माहितीये का, आपण जातो ना सर्वसामान्यप्रमाणे. श्रीधर स्वामी महाराज म्हणाले मी सुद्धा सर्वसामान्यप्रमाणेच दर्शन घ्यायला आलोय. याचं कारण श्रीधर स्वामींना अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्याचा बोध झालेला होता. जेव्हा सत्पुरुष भगवंताचं दर्शन घेतात तेव्हा त्या ब्रह्मपदाला बाजूला टाकतात आणि देवाचं दर्शन घेतात. का? समोर असणारं तत्व आणि माझ्यात असणारं तत्व हे वेगळं आहे बरं का, ते वेगळं नाहीये, ते एकच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा देवीचं वेगळं कशाला दर्शन घ्यायचं. म्हणून काय म्हणाले, सोडूनी ब्रह्मस्वरूपासी, सोडूनी ब्रह्मस्वरूपासी अग मी जीव झालो. काय म्हणाले श्रीधर स्वामी, अग मी जीव झालो पहावयास्तव तुझी या रूपासी. काय आहे अर्थ याचा, सोडूनी ब्रह्मस्वरूपासी, ब्रह्माचा अनुभव थोडा वेळ बाजूला टाकला श्रीधर स्वामी महाराज म्हणाले आणि काय केलं, अगं मी जीव झालो. प्रवास काय हो आपला सगळ्यांना सांगितलाय, जन्माला काय घातले आपल्याला, जीव ते ब्रह्म, ह्या प्रवासा करतात. तर श्रीधर स्वामी महाराज म्हणतात ब्रह्मापासून बाजूला झालो आणि मूळ स्थितीत आलो, म्हणजे जीव जीव झालो. का? अगं मी जीव झालो पहावयास्तो तुझी या रूपासी. जर मी जीव झालो नाही तर तुझं रूप मला दिसणार नाही. आणि म्हणून कळवळली जगन्माता पाहुनी सगुण रूप तत्वता. कळवळली होती आणि आपला असणाऱ्या वंशामधला असणारा हा श्रीधर ह्याच्या करता प्रगट झाली, या श्रीधर स्वामी महाराजांकरता. आणि प्रगट झाल्यावर आता अभिषेकाची सगळी तयारी केली होती, पाद्यपूजेची अभिषेकाची सगळी तयारी केली होती, पण त्याची आवश्यकता काही राहिली नाही. का? अश्रुपुराने रामचरण न्हाणी आणि बोलवे ना सद्गदित होय वाणी. काय वर्णन केलंय या ओळीमध्ये, अश्रूंचा अभिषेक झाला. न्हाणी कशाची झाली? अश्रूंची. भगवान अर्जुनाला सांगतात गीतेत, अर्जुना कलियुगात माझ्यावरती अभिषेक करणारे बरेच असतील, पाण्याचा, दुधाचा, वेगवेगळ्या फळांच्या रसांचा, उसाच्या रसाचे वेगवेगळे करतात, चिकूच्या रसाचा वेगवेगळं, त्याप्रमाणे देवतेला काय आवडते फळ त्याप्रमाणे. पण म्हणाले असे भक्त कमी असतील की जे नेत्राश्रूंनी अभिषेक करतील, आणि नेत्राश्रूंनी जे अभिषेक माझ्यावरती करतील त्याच्यावरती मी जास्त कृपा करणार. म्हणून डोळ्यातून पाणी येतं का हो देवाविषयी, देवाचं काही ऐकलं की डोळ्यातून पाणी यांच्या येतं. ते म्हणजे फार भाग्यवान आहेत. का? काहीतरी पुण्य असतं तेव्हा देवाच्या करता. आमचे गुरुजी थोडं कडक बोलतात. बरं काय म्हणाले, आज माणसाचं असं झालंय, आपली संस्कृती पाठी थोडी पडल्यासारखं वाटते किंवा पडली आहे म्हणा, अगदी आता स्पष्टच बोलतो. तर हे कारण काय माहितीये का, आपल्या अश्रूंना आपण किंमत देत नाही. म्हणाले माणसं टीव्ही बघलं ना काल्पनिक बघून खरं रडणारी आहे. ते सिरियल मध्ये नाही का काय 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 होते, त्या सासूचं काय होते, सुनेचं, ते खोटं बघून खरं रडतात. लक्षात घ्या, अहो खरं बघून खरं रडता आलं पाहिजे की नाही. खोटं बघून काल्पनिक गोष्टीला किती स्थान दिले माणसाने, म्हणून त्याची प्रगती थांबली, पारमार्थिक होते. आणि प्रपंचातली थांबलीच आहे, पण त्याला कळत नाही विवेक काय, सार काय असार काय हे त्याला कळत नाही. या पद्धतीनं अश्रुपुराने, बरं का, जसं रामांकरता शबरीचे डोळे पाडावले ना, त्या पद्धतीने श्रीधरांचे या देवी करता पाडणे. बोलवे ना सद्गदित होय वाणी. आणि सांगितलं समर्थांनी भगवान म्हटलं, देवी पण त्याच म्हणाल्या. रेणुका काय म्हणाली, रेणुका माता भगवान का श्रीधर समर्थांनी जे म्हटली आहे उपाधी श्रीधर स्वामी महाराजांना, तीच रेणुकेने सुद्धा दिली. भगवान की असा भगवान ह्या कुळात जन्माला आला, बरं का, माझा भक्त तू आहेस, ह्याचा अभिमान मला वाटतोय, रेणुका माता म्हणते. आणि त्या पद्धतीनं पुनरागमनाची पूजा केली. किती वेळ गेला माहिती नाही, बाहेरच्या लोकांना थांब पत्ता आहे किती वेळ चाललाय आतमध्ये, पण आत बसलेल्या श्रीधरांना त्याची वेळ माहिती नाही, बरं का. म्हणून वेळेचा ताबा आपल्यावर जेव्हा सुटतो तेव्हा परमार्थ जपतो, तेव्हा आपल्याला परमार्थ जमतो. म्हणून मी वेळ बघत नाहीये, बरं का, पण तुम्ही घाबरू नका. असं गमतीचा भाग सोडून द्या. पुनरागमनाचे केलं आणि सांगितलं, माते माझ्याकरता प्रगट झालीस, आता जशी झालीस ना प्रगट तशी जा, तुझ्या स्वस्थानी जा, स्वस्थानी जा. म्हणून दार उघडलं, एकदा देवीला नमस्कार केला. 4.5-5 तास संवाद देवी आणि श्रीधर स्वामी महाराजांचा झालेला आहे, पण तोपर्यंत दार बंदच होतं. लक्षात घ्या, भोपे असणारे आजचे बखरीमध्ये अनेक नोंदी आहेत. बाहेर चालत चालत आले, मुख्य सभामंडपापर्यंत असे आले, पाठून वळून बघतायत आणि देवीला सांगतायत, जा जा, माझ्याकरता प्रगट झालीस, आता पुन्हा माझ्या पाठी येऊ नकोस, जा.
पण नाही हो, ते चैतन्य श्रीधर स्वामी महाराजांच्या पाठून पाठून येत होतं. बरं, जिथून पायऱ्या सुरू होतात तिथपर्यंत आले श्रीधर स्वामी महाराज. सगळे शिष्य आता होते त्या पायऱ्यांच्या ठिकाणी बसलेले. लीलाताई पुजारी होत्या, सगळे बाकी 109 शिष्य होते, भोपे होते, ब्राह्मण मंडळी होते. ते विचार करतात, हे पाठीमागे हात असे असे करून कोणाला सांगतात जा. पण देहबुद्धीने जे विचार करतात त्यांना काही दिसत नव्हतं. जे आत्मबुद्धीने करणारे असतील त्यांना दिसणार. फक्त आत्मबुद्धीने विचार करणारे कोण होते? श्रीधर स्वामी महाराज. आता पुन्हा ब्रह्मतत्व आलंय, ब्रह्मानंदाचा अनुभव आहे, त्यामुळे जा पाठी. एक 4 पायऱ्या चढून उतरून खाली आले की देवीकडे पाठी बघावं आणि देवीला सांगावं, रेणुकेला जा. पण नाही हो, ते चैतन्य पाठी येतच होतं. जा जा म्हणती परतुनी, अरे जा जा म्हणती परतुनी, माय किती चालशील अनवाणी. श्रीधर स्वामी महाराज म्हणतात, मुलगा प्रदेशात चालला किंवा बाहेर गावी कुठे गावाला असेल, मुंबई पुण्यात आला तर आई सोडायला येते, मुलाला आई सोडायला येते, पण त्याच्या मुक्कामापर्यंत येत नाही, गेट पर्यंत येते. तू काय येतेस? जा जा म्हणती परतुनी, अहो माय किती चालशील अनवाणी, माझ्याकरता किती अनवाणी चालशील, नको येऊस. आणि जिथे आज रेणुकेला गेले त्यांच्या लक्षात येईल, जिथून पायऱ्या सुरू होतात गडाच्या तिथपर्यंत आले श्रीधर स्वामी महाराज. नको येऊस पाठी, पण नाही, ते चैतन्य पाठी येतच होतं. देवी श्रीधर स्वामी महाराजांना दिसत होती आणि श्रीधर स्वामी एक वाक्य फक्त म्हणाले. श्रीधर म्हणाले, तू जर माझं माते ऐकणार नसशील, तू जर माझं ऐकणार नसशील, माझ्या पाठी मी सांगून सुद्धा तू येणार असशील, तर मी तिथे कायमचा थांबतो. म्हणजे तू माझ्या पुढे जाणार नाहीस, मी तिथे कायमचा थांबतो. म्हणजे मी तिथे समाधी घेतो, मी तिथे जीव देतो, म्हणजे इथून तुला पुढे जाता येणार नाही. आणि खरोखरीच असं वाक्य जेव्हा श्रीधरांनी रेणुकेला उद्देशून म्हटलं, तेव्हा खरोखरीच श्रीधर स्वामींचे जिथे डोकं टेकलं नमस्कार करण्याकरता, पहिली जी पायरी माहूरगडाची, पहिल्या पायरीला जिथे डोकं टेकलं तिथेच त्या मातीमध्ये 1.25 फूट लांबीची अशी, जसे बूट असतात ना मोठे, तसे मोठी अशी पावलं रुतून तिथे प्रगट झाली. बरं का? आणि त्यावरून सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की श्रीधरांकरता ही रेणुका तिथं आली होती, प्रगट झालेली होती. 4.5-5 तास काही खेळ नव्हता चाललेला देवघरामध्ये त्या गाभाऱ्यात बसून ती रेणुका. म्हणून रेणुका मातेला जे जे गेलेले किंवा जाणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा, रेणुका माता आज तिथं आहे याचं एकमेव कारण सज्जनगडावरून समर्थांची कृपा प्राप्त केलेले हे भगवान श्रीधर स्वामी महाराज. श्रीधर स्वामी महाराज हे बोलले नसते ना की माते तुला जर यायचंय ना पाठवून, मी इथं थांबतो, म्हणजे तुला इथं कायमचं थांबावं लागेल, हे जर श्रीधर स्वामी बोलले नसते तर आज रेणुकेचं स्थान माहूरगडावर नसतं. लक्षात घ्या, रेणुकेचं स्थान माहूरगडावर का आहे याचं एकमेव कारण, पण श्रीधरांनी सांगितलं रेणुकेला, तू येशील माझ्या पाठून, मी जिथे जाईल तिथे, का मी तुला आवडतोय, तू येशील माझ्या पाठून. पण होईल काय, येणारे पुढचे जे सगळे तुझे भक्त असतील ना ते म्हणतील सज्जनगडावरून कोणीतरी गोसावळे आला होता आणि आमच्या देवीला घेऊन गेला, असं दूषण मला नको, म्हणून तू इथंच थांब. बरं का? आणि पुढचं लीलाताई काय सांगतात की आम्ही पावलं पाहिली, त्याच्यावर कुंकुमार्जन झालं, हळद कुंकुमाने सगळी ती पावलं भरली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा श्रीधर स्वामी महाराज तिथून निघून गेले, 3 दिवसाचा मुक्काम होता, श्रीधर स्वामी महाराज आणि आम्ही सगळे जेव्हा तिथून निघून गेलो तेव्हा ती असणारी आपोआप पावले नाहीशी झाली. लक्षात घ्या. म्हणून या पद्धतीने असा असणारा संगतीचा परिणाम दुसऱ्या कुठल्या चरणांशी दिसतो का? समर्थ म्हणाले, माझ्या भक्ताच्या संगतीत जरी गेलात तरी तुम्ही माझ्यापर्यंत या. गोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही तुमचा हात मला माझ्या हातात द्या, तो मी हात कोणाच्या हातात देईन? रामाच्या हातात देईन. लक्षात घ्या. म्हणून सदा संतोभी गंतव्य, या पूर्वरंगात ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे समर्थ सांगतात, सत्संगतीचा महिमा कळेना, महिमा कळेना. झालेली कीर्तन सेवा, थोडा उशीर झाला, पण महाराजांच्या चरणी समर्पित करतो, सगळ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो, सगळ्या आयोजकांना तो. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना. सत्संग कोठे श्रमया मिळेना, मिळेना श्रमया मिळेना, श्रमया
जन्मल्या मिळेना महिमा कळेना सत्संगतीचा महिमा कळेना सत्संगतीचा महिमा कळेना महिमा कळेना महिमा कळेना जय जय रघुवीर समर्थ समर्थ श्री गजानन महाराज की जय जय रघुवीर समर्थ देवराया नागणे हे आमुष तुझ्या पाया देवशेषरी सदा हा विशाल तरी मातुले आम्हाला मिळेल नसो आमचा सोबती कुणी उपाशी नसो आमचा सोबती कुणी अदाशी नसो कपड्यांची कुणाला हिवाण पुरे सगळ्यांना मकान दिवाबत्तीला कधी न पडो खंड आयुला